महेश सर सुरू करा. नमस्कार. आजच्या या सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान व त्याचा अर्थशास्त्र या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे कार्यक्रम सहाय्यक श्री संग्राम पाटील इथं आज उपस्थित आहेत. तर या ऑनलाईन वेबिनारचा आपण सर्वांनी मार्गदर्शनाचा या लाभ सुरू करा. पाटील सर सुरू करा. नमस्कार सर्व मान्यवर शेतकरी बंधूंनो. खरीप आपला जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता रब्बी हंगामाला आपण सुरुवात करतोय. आपल्या सर्वांना माहित आहे की रब्बी हंगामातील आपण जे काही कडधान्य पिकं किंवा आपण जे तृणधान्य पिकं वगैरे घेतो त्यातलं एक अतिशय महत्वाचं कडधान्य वर्गीय पीक म्हणून आपण हरभरा या पिकाकडे बघतो. वेगवेगळे कारण आपण हरभऱ्यासाठी, एक तर कडधान्याचं महत्वाचं पीक आहे, पण त्याशिवाय आपल्या जमिनीला एक उत्तम प्रकारचं अन्नद्रव्याचे पोषण त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीचं काम देखील हे पीक करत असतं की आपण ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाषेत आपण ज्याला जमिनीचा बेवड सुधारणा म्हणतो, त्यासाठी देखील ह्या पिकाचा खूप चांगला उपयोग होत असतो. हरभरा पीक जे आहे की ह्याला बेवड आपण सुधारणा म्हणतो, ह्याच्या मागचं कारण म्हणजे हे कडधान्य वर्गीय पीक आहे. त्याच्या मुळावरती ज्या गाठी असतात त्याला आपण रायझोबियमच्या ज्या गाठी तयार होतात, ग्रंथी असतात, ते त्याच्यामार्फत हे रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून आपल्या जमिनीमध्ये साठवून ठेवतात, काही प्रमाणात त्या पिकाला देतात आणि जो पुढच्या वर्षी आपल्या जे आपण नंतरचं पीक घेणार आहोत त्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होत असतो. त्या दृष्टीने ह्या पिकाचा अतिशय महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला रोल आहे. दुसरा महत्वाचा ह्या पिकाचं आपण कार्य बघितलं तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये किंवा आपण जो काही आपण सकस आहार म्हणतो, तर ह्या सकस आहारामध्ये आपल्याला प्रथिनांचा योग्य प्रमाणात आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे असं म्हणतो. आणि आजच्या जर आपण कोरोना जर या सदृश्य परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला अनेक ठिकाणी की अनेक आपल्याला डॉक्टरांनी देखील सांगितलं असते की आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश त्यामध्ये जास्तीत जास्त असला पाहिजे, म्हणजे आपली जी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील चांगली राहण्यास मदत होते. तर त्या दृष्टीनं एक प्रथिनांचा चांगला स्त्रोत खास करून जे शाकाहारी आपले जे काही बांधव असतील तर त्यांच्यासाठी किंवा आपल्या दैनंदिन आहारातील देखील एक चांगला प्रथिनांचा स्त्रोत म्हणून आपण या पिकाकडे बघतो. आपल्याला शेतीमध्ये जो जोडधंदा आपण वेगवेगळे जे पशुपालन वगैरे करत असतो तर त्यामध्ये देखील ह्या हरभऱ्याचा आपल्याला उपयोग होतो. आपण ज्यावेळी हरभऱ्याची आपण डाळ तयार करतो तर डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या हरभऱ्याच्या दाण्यावरील जे असलेलं आवरण आहे की आपण ज्याला चुनी म्हणतो, तर त्याचा देखील आपण पशुसंवर्धन मध्ये किंवा पशुपालनामध्ये आपल्याला त्यांच्या आहारात चांगला उपयोग करून घेता येतो. याशिवाय आपल्याकडे जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी जे आहेत हे अल्पभूधारक किंवा अतिशय कमी जमीन धारण असलेले शेतकरी असतात. त्यामुळं बऱ्याचदा एकाच शेतामध्ये एकाच जमिनीमध्ये आपण अनेक पिकं किंवा आपण ज्याला आंतरपीक म्हणतो, मुख्य पीक आणि एक दुय्यम पीक असं घेत असतो, तर त्यामध्ये देखील एक चांगला पर्याय, एक चांगला आंतरपीक म्हणून देखील आपण हरभऱ्याचा समावेश करत असतो. किंवा खरीपामधलं तृणवर्गीय पीक निघाल्यानंतर पुढचं आपल्याला एक फेरपालट म्हणून देखील एक चांगलं पीक आपण या हरभरा म्हणून देखील या हरभरा पिकाकडे पाहत असतो. हे सगळं गोष्टी आपण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तरी आजची आपल्याला हे सर्व आपल्याला महत्व किंवा जे प्रथिनांचं प्रमाण हे सर्व आपण लक्षात घेतल्यानंतर सुद्धा आजची परिस्थिती काय आहे तर आपल्या सर्वांना कल्पना असेल की आपल्याला भारत देशाला आपल्याला बऱ्याचदा तेलवर्गीय पीक आणि कडधान्यवर्गीय पिकांच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्या देशावरती अवलंबून राहावं लागतं, आपल्याला दुसऱ्या देशातून आयात करावी लागते. डाळीच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी मागच्या काही वर्षांमध्ये उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करून आता ही आपण आयात थोडीशी कमी करतोय, आपली स्वतःचं उत्पादन आपण वाढवतोय. त्या दृष्टीने जर पाहिलं तर सन 2019-20 या एका याच्यामध्ये भारतातील आपली कडधान्याची गरज जी होती ती सर्वसाधारणपणे 25.90 दशलक्ष टन इतकी होती आणि उत्पादन आपलं होतं ती 23.20 दशलक्ष टन, म्हणजे आपली देशांतर्गत गरज भागवण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं उत्पादन आपलं कमी पडलं होतं. पुढचा जर आपण कालावधी म्हणजे आपण अगदी 2030 पुढच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर ही जी आपल्या देशांतर्गत मागणी आहे ही जवळपास 32.50 दशलक्ष टनापर्यंत जाणार आहे. म्हणजे कडधान्य पिकांचे जशी आपली लोकसंख्या वाढते किंवा जसं लोकांच्या मध्ये आहाराविषयी जागृती निर्माण होईल तसं या पिकाची गरज देखील आपली वाढणारच आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे.
महाराष्ट्राचं जर आपण परिस्थिती जर बघितली तर मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 23.2 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या हरभरा या पिकाखाली होतं. त्याची उत्पादन जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी आपलं उत्पादन जवळपास 26 लाख टन, किंवा आपण जर सरासरी उत्पादकता जर काढली, हेक्टरी आपण जर उत्पादकता जर काढली, तर महाराष्ट्राची सरासरी हेक्टरी उत्पादकता ही फक्त 11.2 क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंत होती. पण मागील 10 वर्षात आपण जर सरासरी बघितली महाराष्ट्राची, तर ती आपली जवळपास 8 क्विंटलच्या आसपास आहे. आपण जे सुधारित वाहन किंवा ज्या सुधारित जाती आणलेल्या आहेत, ह्यांच्या जर आपण पोटेन्शियल येईल किंवा ज्याला आपण त्याची अंगभूत क्षमता जर बघितली, तर ह्या वाहनांची क्षमता ह्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. आपण 35, 40, 45 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणाऱ्या देखील जाती आपल्याकडे आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने देखील हे लागवड तंत्रज्ञान समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपण जर हे करत असताना आपण जर एवढं महत्वाचं पीक आहे आपल्याकडे दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणात घेतोय, तर आपलं उत्पादन कमी का येतंय किंवा का घटतंय ते आपण या पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला उपाय तर पाहायचेच आहेत, तंत्रज्ञान शिकायचंच आहे, पण तत्पूर्वी आपल्याला यातले कशामुळे आपलं कुठल्या कारणांच्यामुळे आपलं उत्पादन घटतंय हे आपण सर्वप्रथम पाहूया. रब्बी हंगामातील पीक असल्यामुळं आणि खास करून खरीप संपल्यानंतर किंवा त्याच्यानंतर आपल्याकडे घेतलं तर बऱ्याच ठिकाणी किंवा मोठं क्षेत्र जे आहे हे जिरायती क्षेत्र जे आहे किंवा परतीचा मान्सून जो असतो त्याच्यावरती अवलंबून असलेलं क्षेत्र आहे. आणि त्या दृष्टीने आपण जर आपण यातलं महत्वाचं कारण जर बघितलं हरभऱ्याचं, तर ते पहिलं कारण जे आहे ते अयोग्य जमिनीची निवड. आता अयोग्य जमिनीची निवड म्हणजे काय, तर हरभरा हे पीक हे कडधान्यवर्गीय किंवा सोटमूळ वर्गाचं पीक आहे, म्हणजे त्याची मुळं खोलवरती जातात. पाणी याला मोजकं लागतं, पण हे करत असताना बऱ्याचदा आपल्याकडे असं की दुर्लक्षित पीक असल्यामुळे आपण अगदी हलक्या जमिनीवरती किंवा अगदी वरखर जमीन असेल किंवा ज्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे, चोपण जमीन आहे, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पीक घेतलं जातं. त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची मोठी शक्यता असते. बऱ्याचदा त्यामुळे आपल्याला फारसं काही हाती लागत नाही. तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जमिनीची निवड, म्हणजे ज्या ठिकाणी जमीन चांगली खोल, मध्यम ते खोल जमीन असावी, पाणी निचरा चांगला असावा, भुसभुशीत असावी, जास्त म्हणजे कठीण थर नसावा त्यामध्ये, तर अशा प्रकारची जमीन आपण निवडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हरभरा जसं आपल्याला काही नवीन पीक नाही, पूर्वीपासून आपण पारंपरिक पीक आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा एक दुराग्रह असतो की आमच्याकडे पूर्वीपासून जे आपण जुनं बियाणं वापरतोय तेच बियाणं आम्ही अजून पण तेच वापरणार आहोत. तर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल, उत्पादकता वाढवायची असेल, तर हे आपल्याला नवीन वाण देखील त्याप्रमाणे आपल्याला बदलावे लागणार आहे. पूर्वीचे जे आपले चाफा असेल किंवा अन्यगिरी सारखे वाण होते जुने, तर हे वाण आपल्याला हळूहळू काळाबरोबर आता त्याच्या पुढे आपल्याला जावं लागणार आहे, कारण हे वाण जे आहे उत्पादन कमी, त्यासोबतच त्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला आता रोगांना बळी पडतायत. त्यामुळे हे वाण बदल करणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जो तो म्हणजे बीज प्रक्रियेचा. शेतकरी वर्ग आपण इतर वेळी किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये आपण खूप वेळ त्यासाठी आपण हे करत असतो, पण बीज प्रक्रियेसाठी आपल्याला थोडासा वेळ काढायचा म्हटलं की आपण थोडंसं त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा काही कारणामुळे आपल्याकडून ते राहून जातं. बीज प्रक्रिया महत्वाची काय आहे, जसं आपण आपल्या घरात एखादं लहान बाळ असतं, तर लहान बाळाला आपण जसं त्याचं लसीकरणाचं एक शेड्यूल वेळापत्रक असतं की त्या वेळेत आपण त्या सगळ्या लसी दिल्या पाहिजेत, म्हणजे पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात त्याला कुठल्याही रोगांना वगैरे सामोरं जावं लागणार नाही. तसं आपल्या पिकाचं देखील आहे, त्याला लहान असताना जर आपण योग्य प्रकारे बीज प्रक्रिया केलेली असेल तर आपल्याला पुढे त्या पिकाचे ते बळी पडणार नाही, किंवा त्याच्यावरती नंतर आपल्याला जे कीटकनाशक, बुरशीनाशक यांच्या ज्यावरती पीक संरक्षणावरती होणारा जो खर्च आहे हा आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. आपण थोडक्यात विचार करा की आपल्याला एखादा रोग आल्यानंतर किंवा एखादी आपण प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर आपण बाहेर ठिकाणी जाणं, दुसऱ्या गावात जाणं किंवा दुकानापर्यंत जाणं, तिथं ते खरेदी करणं, हा जो वेळ जातो याच्या कितीतरी कमी वेळात आपल्याला बीज प्रक्रिया करता येते, पण ती न चुकता आपल्याला करणं गरजेचं आहे. ती करत नसल्यामुळे अतिशय नगण्य प्रमाणात बीज प्रक्रिया आपल्याकडे होत असल्यामुळे आपली उत्पादकता कमी राहते, हे एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर पेरणीची अयोग्य वेळ. पेरणीच्या अयोग्य वेळेच्या बाबतीत जर पाहिलं तर हे रब्बी पीक आपण म्हणतो. रब्बी पीक म्हणजे ज्या पिकाला कोरडं आणि थंड हवामान त्याच्या वाढीसाठी पोषक असतं किंवा असं वातावरण त्याला मिळणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, ह्या पिकासाठी रात्र मोठी आणि दिवस लहान अशा पद्धतीचं वातावरण असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला पेरणीची योग्य वेळ साधणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सोयीनुसार की आपल्याला असेल तर त्यानुसार आपले उत्पादन मग पीक त्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत नाही. त्यासाठी योग्य पेरणीची वेळ साधणं गरजेचं आहे, की आपण पुढील आपण ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हे करायचं.
त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा जो असतो म्हणजे खतांचा असंतुलित वापर. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की कमी महत्वाचं पीक आहे, आपण बऱ्याचदा त्यासाठी फार काही खतं वापरत नाही किंवा वापरली तर ती योग्य वेळी वापरत नाही. काही खतं जास्त प्रमाणात खास करून नत्रयुक्त खतांचा पुरवठा आपण जास्त करतो आणि स्फुरद पालाशुद्ध खतं जी आहेत ती बऱ्याचदा त्या गरजेएवढी आपण देत नाही किंवा माती परीक्षण जर आपण करून घेतलं असेल तर त्या प्रमाणात खतं द्यायला पाहिजे, ती दिली जात नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बऱ्याचदा आपल्या जमिनीमध्ये त्याची तुटवडा असतो किंवा कमतरता जाणवते, पण त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे देखील हा जो किंवा शेणखत किंवा सेंद्रिय खतांचा आपण बिलकुल वापर करत नाही किंवा खास करून ही आपण कमी महत्वाची पिकं म्हणतो आणि त्यामुळे आपण ह्याच्याकडे शेणखत किंवा यांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे देखील आपलं उत्पादन घटण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. त्याच्या पुढचं कारण जे आहे ते म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर किंवा सिंचन जे आहे ते गरजेनुसार किंवा पिकाच्या गरजे इतपत न देता काही वेळा बऱ्याचदा खूप जास्त पाणी आपलं होतं किंवा चुकीच्या वेळी पाणी दिलं जातं. सिंचन जे आहे ती योग्य वेळी न दिल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात दिल्यामुळं हरभऱ्यासारखं पीक जे आहे हे लवकर त्याला बळी पडतं, जे पुढे आपण कोणते रोग येतात किंवा कोणत्या त्यामुळे परिणाम होतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्यानंतर म्हणजे पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष किंवा त्या पीक संरक्षण कोणती आपण औषधं वापरली पाहिजेत, कोणती कीटकनाशकं वापरली पाहिजेत, ह्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो किंवा योग्य वेळेत त्याची फवारणी करत नाही. यामुळे देखील आपल्याकडं ह्याचं उत्पादन घटतं. ही जर आपण कारणं लक्षात घेतली आणि ह्याचं जर आपण हे करून घेतलं तर आपल्याला निश्चितपणे आता जे आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आपलं महाराष्ट्र राज्याचं आपण उत्पादन बघितलं तर जेमतेम 8 क्विंटलचं आहे. हे आपण एकरी म्हणजे हेक्टरी 8 क्विंटल आहे, हे आपण चांगल्या पद्धतीने जर हे केलं, या सगळ्या गोष्टींचं आपण जर लक्षात घेतल्या तर निश्चितपणे आपण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. आता जसं आपण महत्वाचं आपण जे आता उत्पादकता कमी होण्याची कारणं बघितली, त्यातलं पहिलं आपण बघितलं की अयोग्य जमिनीची निवड. मग जमीन कशी असावी हरभऱ्याची, तर हरभरा लागवड करताना ती जमीन मध्यम ते भारी म्हणजे अगदी उथळ नसावी जेणेकरून मुळं खोल जाऊ शकणार नाही. मध्यम ते भारी जमीन असावी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी म्हणजे पाणी साठून राहू नये, लवकर निचरा किंवा वापसा पाणी योग्य तेवढा ओलावा धरून ठेवणारी अशी जमीन असावी. कसदार हलकी मानाची किंवा अगदी त्याच्यामध्ये निकस अशी जमीन नसावी, त्याला कसदार किंवा सुपीक जमीन असावी. खास करून मगाशी आपण जसं म्हटलं की हलकी चोपण ज्या ठिकाणी सामू वाढलेला आहे त्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण वाढलेलं असेल, मुक्त सोडियमचं प्रमाण वाढलं असेल, अशा जमिनी, ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनी, ज्या ठिकाणी पाणथळ आहेत किंवा पाणी साठून जातं चिबड जमिनी आहेत, अशा जमिनी यासाठी आपल्याला या हरभरा पिकासाठी गैरसोयीच्या असतात. अशा जमिनी आपण या पिकासाठी घेऊ नये. आता जमीन निवडल्यानंतर पूर्व मशागत देखील तितकीच महत्वाची आहे, कारण आपल्या पुढचं पिकाचं किंवा पुढचं आपलं जे व्यवस्थापन आहे ह्या बऱ्याचदा ह्याच्यावरती अवलंबून असतं. पहिलं खरीपातलं आपलं पीक काढणी वगैरे झाली असेल तर त्यानंतर लवकरात लवकर आपल्याला हे करून त्याच्या पुढच्या तयारी लागावं लागतं. त्यासाठी आपल्याला जर आपण खरीपामध्ये वगैरे जर मोठी नांगरट केलेली नसेल, खोल नांगरट केलेली नसेल तर पहिल्यांदा खोल नांगरट करून घ्यावी. खास करून जिरायती जो आपलं क्षेत्र आहे त्या जिरायती भाग जो आहे आपला, त्या जिरायती भागामध्ये खरीपाची फारशी शाश्वती नसते, त्यामुळे त्यामध्ये फारसा खर्च केला जात नाही. रब्बी मात्र हंगामी आपला अतिशय खात्रीचा हंगाम असतो, त्यामुळे ज्यावेळी आपण खोल नांगरट करावी त्यावेळी नांगरट करून झाल्यानंतर एक कुळवाची पाळी करून द्यावी आणि त्याच्यानंतर दुसरी कुळवाची पाळी देण्या अगोदर आपण हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण जमिनीमध्ये मिसळावं किंवा आपल्याला 2.5 ते 3 टन गांडूळ खत देखील आपण त्यामध्ये आपण हे करू शकतो. त्यानंतर दुसरी कुळवाची शेवटची कुळवाची पाळी देऊन त्या जमिनीतले पहिल्या पिकाचे काही दसकट अवशेष असतील तर ते वेचून घ्यावेत, म्हणजे आपल्याला पुढच्या पिकाच्या दृष्टीने आपल्याला जमीन चांगल्या रीतीने तयार करता येऊ शकते. नेक्स्ट स्लाइड. जमिनीची पूर्व तयारीची आपण पूर्व मशागत करून घेतल्यानंतर हरभरा उत्पादन वाढीमधला सर्वात महत्वाचा जर आपण मुद्दा बघितला तर तो म्हणजे पेरणीची वेळ. आपल्याला ही पेरणीची वेळ साधणं अतिशय गरजेचं आहे. ज्या जिरायती भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची सोय नाही का आहे त्या पावसाच्या ओलीवरती आपण करणार असाल तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण जी योग्य वेळ म्हणतो जिरायती भागामधली ती वेळ आहे हस्ताचं पहिलं चरण संपताना, म्हणजे साधारणतः 20 ते 25 सप्टेंबर नंतर आणि साधारणतः 10 ऑक्टोबर पर्यंत जो कालावधी असतो, या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला ही पेरणी करणं जिरायती क्षेत्रामध्ये करणं अतिशय गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे आपण जर जिरायती भागातला किंवा आपण जो पर्जन्यशाहीतला भाग म्हणतो त्या भागातला जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 27 सप्टेंबर
ते साधारणतः 5 ऑक्टोबर या दरम्यानच्या कालावधीत जर आपण हरभऱ्याची पेरणी केली, म्हणजे परतीचा मान्सून पडून गेला असेल किंवा ती ओल जी असते आपल्या जमिनीत असते आणि त्या ओलीवरती आपल्याला पेरणी करून तो पीक आपल्याला पुढचं पीक हरभऱ्याचं पीक चांगल्या रीतीने घेता येऊ शकतं. बागायती हरभरा पीक जे घेणार आहेत ज्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी आहेत किंवा आपण थोडंसं पश्चिम घाटाकडचे जे आपण भागात जर बघितलं सह्याद्रीच्या ह्याच्यातल्या असलेल्या मैदानी भागाच्या जोडून असलेले जे आपण प्रदेश आहे, ह्या भागामध्ये आपल्याला बागायती पेरणी करायची असेल तर ती सर्वसाधारणपणे 20 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान करावी. या दरम्यानच्या ह्याच्यामध्ये आपण जर केले तर त्यामुळे त्याला उगवण चांगली होऊन पुढे त्याला थंडीचा कालावधी तो जास्तीत जास्त मिळतो आणि त्यामुळे पिकामध्ये आपल्याला उत्पादनात देखील चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळते. काही शेतकरी आपल्यातले काबुली चणे किंवा काबुली हरभरा काबुली वाण आपल्याला वापरणार असतील तर त्यांनी कंपल्सरी आपल्याला काबुली वाण जर लावायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सिंचनाची सोय जर उपलब्ध असेल, हमखास खात्रीशीर सिंचन उपलब्ध असेल तरच आपल्याला काबुली चण्याच्या विषयी आपल्याला त्यानुसार नियोजन करणं योग्य राहील. बऱ्याचदा उशिरापर्यंत हरभरा आपण टोकण्याचं हे करत असतो किंवा उसात वगैरे आपण जेव्हा आंतरपीक घेतो बऱ्याच उशीरपर्यंत आपण हे करतो, पण शक्यतो हरभरा पिकामध्ये 7 डिसेंबर पेक्षा जास्त हे करू नये. अगदी जास्तीत जास्त उशीर जरी झाला तर 7 डिसेंबर पर्यंतच करावी. त्याच्यानंतर जर आपण हरभऱ्याचं जर आपण पेरणी केली तर ती फारशी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे आपण हे शक्यतो टाळावं. त्याच्यानंतर आपण पेरणीचं आपण हे केलं ही योग्य वेळ आपण आपल्याला पेरणीचे करायचं त्यासाठी आपल्याला पेरणीची आपल्याला वेळ ठरल्यानंतर बाकीची पुढची तयारी आहे त्यामध्ये म्हणजे मग आपल्याला बी कोणतं घ्यायचं, बियाणं कोणतं घ्यायचं आणि किती घ्यायचं हे आपल्याला पाहावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया काय करायची हे देखील पाहावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. बियाणं आता जसं आपण बघितलं की हरभऱ्यामध्ये आपल्याला देशी आणि काबुली असे 2 प्रकारचे वाण आहेत. वाण कोणतेही असले तरी आपल्याला त्याला बीज प्रक्रिया जी आहे ती योग्य रीतीने करणं आवश्यक आहे. आपण सुरुवातीला जसं बघितलं की ह्या एका ह्याच्यामुळे देखील आपलं बऱ्याचदा उत्पादन घटण्यामध्ये किंवा पुढचा आपला पिकाच्या संरक्षणावरती होणारा जो खर्च आहे की रोगांपासून जरी संरक्षण करावं लागतं ह्याच्यावरती मोठा खर्च होत असतो. म्हणून त्यापूर्वी जर आपण बीज प्रक्रिया केली तर हा खर्च आपल्याला बराच कमी करता येतो. तर यासाठी आपण जर बघितलं तर हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर नुकसान होत असेल तर ते म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मर येणं बिल्टिंग म्हणतो किंवा कुजव्या वगैरे आपण जो मानकुज रोग असतो की अशासारखे जमिनीतून पसरणारे बरेचसे जे रोग आहेत तर त्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया फार फायदेशीर ठरते. यासाठी जर आपल्याला जैविक बुरशीनाशक म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा हे जे ट्रायकोडर्मा विरिडी हे जैविक बुरशीनाशक आपण त्यासाठी वापरू शकतो. प्रति किलो हरभऱ्याच्या बियाण्याला आपण 5 ग्रॅम या प्रमाणात ट्रायकोडर्मा त्याला चोळून किंवा जर आपल्याला ट्रायकोडर्मा उपलब्ध झाला नाही तर आपण 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बनडायझिम किंवा आपण बाजारात 22 टीन म्हणून आपण बऱ्याच ओळखतो तर हे 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बनडायझिम अशी आपण त्याची हे रासायनिक बुरशीनाशकाची आपण त्याला त्या बीज प्रक्रिया करू शकतो. एकदा ही आपल्याला जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करायची असते. त्यामध्ये आपण रायझोबियम हरभरा गटाचं रायझोबियम हे आपल्याला यासाठी वापरायचं आहे. याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी आपल्याला 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम किंवा 1 किलो हरभरा बियाण्याला 25 ग्रॅम रायझोबियम अधिक 250 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणात पीएलडी पूरक विरघळणारे जीवाणू हे जे संवर्धन आहे हे आपल्याला त्या बियाण्यासाठी चोळायचं असतं. हे चोळत असताना गुळाचं आपण जर द्रावण केलं किंवा आपण त्याला गुळवणी म्हणतो तर गुळवणीसारखं पातळ द्रावण करून ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे संवर्धन मिसळून मग आपण बियाणाला चोळावं. त्यानंतर काही वेळ ते बियाणं सावलीमध्ये सुकवून मग नंतर पेरणीसाठी वापरावं. आता ह्यातलं ही बीज प्रक्रिया सुरुवातीपासून केल्यामुळे आपण बुरशीनाशकाची अगोदर केली आहे. ते बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यामुळे त्या बियाण्यावरती अगोदर काही बुरशीचे काही त्याच्यावरती आलेले असतील बियासोबत आलेले काही बुरशीचे औषध असतील तर ते देखील कसं नियंत्रणात. याशिवाय जमिनीतून जे काही असलेले बुरशीचे औषध आहेत किंवा त्या बुरशी जे आपल्याला जमिनीत रोग प्रसरणारी बुरशी आहे त्यांचं नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि हे जे आपण जीवाणू खतं चोळली आहेत त्यामध्ये रायझोबियम पीएचबी रायझोबियम हे आपल्याला हे जे जीवाणू आहेत ते चोळल्यामुळे आपल्या मुळावरच्या गाठी वाढण्यास मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त नत्र त्या पिकाला उपलब्ध होतो आणि तो नत्र त्या पिकाला घेऊन अतिरिक्त राहिलेला जो नत्र आहे तो त्या जमिनीमध्ये साठवला जातो.
नत्राचा पुरवठा योग्य पद्धतीने झाल्यामुळे आपोआपच पुढे आपल्या उत्पादनावरती किंवा पिकाच्या वाढीवरती देखील चांगला परिणाम मिळतो. आणि पीएचबी किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू जे आहेत ह्याचा आपल्याला फायदा असा होतो की हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असलेले जे काही स्फुरद आहेत किंवा आपण जे काही स्फुरदयुक्त खतं घालणार आहोत किंवा आपण जे काही शेणखत सेंद्रिय खतं घातले त्यातला असलेला जो स्फुरद आहे हा उपलब्ध करून देण्याचं काम किंवा पाण्यात विरघळून तो मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे हे आपल्याला स्फुरद विरघळणारे जीवाणू करत असतात. त्यामुळे आपल्या मुळांची वाढ चांगली होते आणि मुळांच्या मार्फत जास्तीत जास्त अन्नद्रव्य शोषून घेतल्यामुळे पिकाची वाढ देखील चांगली होते. नेक्स्ट, बीज प्रक्रिया आपण शिकून घेतली. आता आपण जसं म्हटलं की आपल्याकडे देशी वाण आहेत आणि काबुली वाण देखील उपलब्ध आहेत. देशी वाणांच्या मध्ये देखील आता आपल्याकडे अनेक असंख्य प्रकारचे हरभऱ्याचे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यातले आपल्याकडे खास जे आहेत आपण आकारामानानुसार जर पाहिलं तर लहान आकाराचे, मध्यम आकाराचे आणि टपोरे आकाराचे किंवा टपोरा, लहान टपोरा आणि जास्त टपोरा असे आपल्याला आकारामानावर आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. लहान आकाराचे जे वाण आहेत उदाहरणार्थ विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत यासारखे जे वाण आहेत यासारख्या वाणांसाठी आपल्याला प्रति हेक्टरी 65 ते 70 किलो बियाणं आपल्याला गरजेचं असतं. टपोरे वाण जे आहेत की ज्यामध्ये विशाल आहे, विराट आहे, दिग्विजय आहे यासारखे जे मध्यम किंवा टपोरे वाण जे आहेत ते यांच्यासाठी आपल्याला हेक्टरी 85 ते 100 किलो बियाणं आपल्याला वापरणं गरजेचं आहे. आणि जास्त टपोरे वाण किंवा ज्या काबुली वाण जे आपण असतील तर त्यामध्ये आपल्याला जर वाण वापरायचं असेल त्यासाठी आपल्याला प्रति हेक्टरी 125 ते 130 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरणं गरजेचं आहे. बियाणं वापरत असताना आता आपण पेरणी कशा पद्धतीने करणार आहोत, आपली जमीन, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किंवा आपल्या पुढचे आपण त्याचे फायदे तोटे आपण पाहणार आहोत. तर त्यानुसार त्यातलं ओळीतलं अंतर किंवा जमिनीच्या प्रकारानुसार त्या 2 ओळीतलं आपल्याला हे अंतर ठरवावं लागतं. जिरायती क्षेत्र असेल, कमी पाण्याचं क्षेत्र आहे किंवा पावसाच्या ओलीवरती आपण जर घेणार असेल, जमीन फार खोल नसेल तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 10 सेंटीमीटर 2 रोपातलं अंतर अशा पद्धतीनं आपण अंतर ठेवून पेरणी करू शकतो. 30 बाय 10 सेंटीमीटर हे अंतर जर आपण ठेवलं तर सर्वसाधारणपणे आपला प्रति हेक्टरी 3,33,000 आपल्याला प्रति हेक्टरी रोपांची संख्या भेटते किंवा आपल्याला तेवढी रोप संख्या आपल्याला ठेवता येते. ज्या मध्यम किंवा भारी जमिनी आहेत जिथं खूप हे आहेत किंवा जिथं आपल्याला बागायती सिंचनाची सोय आहे किंवा जे शेतकरी काबुली वाण यासाठी वापरणार आहेत किंवा जे शेतकरी बीबीएफ किंवा रुंद वरंबा सरी यंत्रानं पेरणी करणार आहेत अशा शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना थोडंसं अंतर 2 ओळीतलं अंतर वाढवून घेतलेलं फायदेशीर ठरतं. त्यासाठी आपण 2 ओळीतलं अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर या पद्धतीने अंतर ठेवून पेरणी करावी किंवा बागायत बीबीएफ यंत्र जर असेल तर बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने आपण त्या पद्धतीने ते अंतर आपण त्या फणांचं आपण सेटिंग करून घ्यायचं. यामध्ये आपण जर 45 बाय 10 सेंटीमीटर या प्रमाणात जर आपण अंतर ठेवून जर पेरणी केली तर आपल्याला प्रति हेक्टरी 2,22,000 हेक्टरी आपल्याला रोपांची संख्या भेटते. ही संख्या जी आहे की आपल्याला हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणं अतिशय गरजेचं असतं कारण त्याच्यावरती आपलं उत्पादन जे आहे ते आपल्याला पुढचं उत्पादन आपण जे आपण ध्येय धरलेलं आहे ते गाठणं त्याच्यावरती अवलंबून असतं. पेरणी व्यतिरिक्त आपण पारंपरिक पेरणी करतच असतो पण या व्यतिरिक्त सरी वरंब्यावर देखील हरभरा पीक खूप चांगलं येतं, चांगले त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. सरी वरंब्यावरती मी करत असताना भारी जमिनी असेल, खोल जमिनी जर असेल तर त्या ठिकाणी आपण 75 ते 90 सेंटीमीटर रुंदीची सरी म्हणजे साधारणतः 2.5 ते 3 फूट रुंदीच्या सऱ्या सोडून घेऊन वरंब्याच्या दोन्ही बाजूनं आपल्याला दोन्ही बाजूनं 10-10 सेंटीमीटर अंतर ठेवून दोन्ही बाजून आपल्याला हरभरा टोकून घेता येतो. हरभरा टोकताना फक्त एक आपल्याला काळजी घ्यायची की अगदी वरंब्याच्या तळाशी तो टोकू नये किंवा अगदी खूप वरती पण टोकू नये. पाणी आपण शेताला पाजल्यानंतर त्याची ओल पोचू शकेल इतपत ओलीपर्यंत की आपण ज्याला म्हणतो की वरंब्याच्या बगलेत ती टोकलं पाहिजे. त्यानंतर आपण ह्या टोकन पद्धतीने केल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की हेक्टरी रोपांची संख्या जी आहे की बऱ्याचदा पेरणी करताना आपल्याला ती साधता येत नाही. कदाचित काही वेळा दाट पेरणी होते, काही वेळा खूप पातळ पेरणी होते किंवा काही वेळा खोल पेरणी झाल्यामुळे उगवण मागं पुढे होते तर ते आपल्याला टोकन पद्धतीत टाळता येतं. अपेक्षित रोपांची संख्या चांगली राहते त्यामुळे उत्पादन देखील आपल्याला चांगल्या रीतीने मिळतं. यानंतर आपण जे शेवटचा आपण यातला प्रकार जो आहे की पेरणी मधला आधुनिक आता आपण जे म्हटलं तर रुंद वरंबा सरी यंत्र किंवा बीबीएफ पद्धतीने आपण पेरणी जर आपण करायला ठरवलं तर ही आतापर्यंत आम्ही जे काही प्रयोग किंवा जे आपण अतिरेका प्रात्यक्षिक केली त्यामध्ये देखील या यंत्राने केलेली पेरणी अतिशय फायदेशीर आढळून आली आहे. यामुळं
गादी वाफे तयार केले जातात. गादी वाफे करत असतानाच त्यामध्ये बियाणं योग्य अंतरावरती ओळीत आणि योग्य 2 रोपातलं अंतर योग्य राखलं जातं, म्हणजे टोकन केली जाते आणि ही बियाणं टोकत असताना त्यासोबत रासायनिक खतांची मात्रा देखील त्या बियाण्याच्या बाजूला योग्य खोलीवरती दिली जाते. त्यामुळे बियाण्याची बचत होते. म्हणजे साधारणतः एकरी जे आपण इतर वेळी आपण 30-40 किलो बियाणं आपल्याला जर लागत असेल, तर बीडीएफ यंत्राच्या सहाय्याने सर्वसाधारणपणे 17 ते 20 किलो पर्यंत आपल्याला बियाणं लागतं. म्हणजे जवळपास आपल्याला तिथं 30 ते 33% पर्यंत आपल्याला बियाण्यामध्ये याच्यामध्ये बचत होते. खतं जी आहेत ही रासायनिक खतं बियाण्याच्या बाजूला आणि जमिनीत माती अड करून दिली जात असल्यामुळं आणि मोजून दिली जात असल्यामुळे अतिशय कमी रासायनिक खतं, म्हणजे रासायनिक खतांमध्ये देखील आपल्याला जवळपास 30% बचत होते आणि योग्य पद्धतीने दिल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव यामध्ये कमी होतो. तर हे सगळे आपण जर फायदे विचारात घेतले आणि अंतर योग्य राखल्यामुळे गादी वाफा असल्यामुळे आपण पाणी जे आहे ते फक्त मधल्या सरीतून पाणी दिलं जातं. त्यामुळे हा सतत वापसा या पिकाला मिळतो. त्यामुळे पिकांची वाढ देखील अतिशय चांगली आपल्या द्वितीय पद्धतीने पेरणी केल्यानंतर पाहायला मिळते. याचे आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे आता आपण जे फोटो बघतोय, डाव्या बाजूचा फोटो आहे जो आपण बीबीएफचा आणि एक अध्ययन प्रात्यक्षिक घेतलेलं होतं. नेर या ठिकाणी या गावामधला आपण फोटो बघतोय. बीबीएफ पद्धतीने केलंय. उजव्या हाताला जे पिवळ्या रंगातलं यंत्र दिसतंय ते बीबीएफ यंत्र, त्याला कडेला तुम्हाला 2 बाजूला सरी पाडण्याचे ब्रिजर दिसत आहेत आणि मागं त्याला 3 फळ्यांवरती जे पेटी बसवलेली आहे त्यामध्ये खत आणि बियाणं, त्यासाठी जे मिटरिंग करून खत आणि बियाणं पडलं जातं ते त्या फणांच्या मार्फत जमिनीत किंवा त्या गादी वाफेवरती आपल्याला दिलं जात असतं. ह्याचा अंतर काय आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याचे फायदे जर आपण बघितले, आता ह्या दोन्ही आपण दाखवल्यात. वरचा जो पहिला फोटो आहे त्यामध्ये बीबीएफ वरती केलेल्या आणि या शेतकऱ्याने त्यामध्ये ड्रीपच्या सहाय्याने पाणी दिलेलं होतं. तर सरासरी याच्यामध्ये आपल्याला एकरी 18 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत आपल्याला याच्यामध्ये उत्पादन भेटलेलं होतं. आणि खालच्या बाजूला आपण जो फोटो बघतो हा सरीवरंबा पद्धतीने आपण हरभरा लावलेला पाहतोय. बगलेत त्याच्या हे केलेले आहेत, म्हणजे जे पाणी जिथपर्यंत पाण्याचा कट जिथं पडलेलं होतं त्याच्या वरच्या बाजूला आपण साधारणतः एक 5 सेंटीमीटर वरती 5 ते 10 सेंटीमीटर वरती आपण बियाण्याची टोकन केली आणि 2 रोपातलं अंतर ते 10 सेंटीमीटर या पद्धतीने ठेवलेलं आहे. यामुळं आपण जे आता मगाशी म्हटलं की अगदी खाली लावलं तर पाण्याच्या संपर्कात येऊन जास्त पाणी जर त्या ठिकाणी त्या खोडाच्या किंवा मुळाच्या संपर्कात आलं तर मग जे आपण पुढे जे मर येणे किंवा बिल्टिंग वगैरे होणार किंवा पुढचे जे आपण जमिनीतून पसरणारे रोग आहेत ह्याचा प्रादुर्भाव होतो तो आपल्याला इथं टाळता येऊ शकतो. नेक्स्ट हे आपल्याला वाण कोणते आहेत, तर देशी वाण आपल्याकडे भरपूर आहेत म्हटलं. त्यातले आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात घेतले जातात तर त्यापैकी आपण विजय हा अतिशय पूर्वीपासून आपण वापरतो. वाण चांगला आहे, खूप चांगला आहे, पण त्याचा आकार थोडासा लहान आहे ना, तर थोडीशी जुनी व्हरायटी आपल्याला जुनं वाण होत चाललेलं आहे. त्यामुळे तो थोडासा बदलला गेलेला आहे. अजून देखील मोठ्या प्रमाणावरती विजयचं लागवड केली जाते. तर विजयचं आपण ते घेतच होतो, पण थोडासा आपण नवीन वाणांकडे देखील वळलं पाहिजे. विशाल हा देखील एक चांगला वाण आहे. टपोरा दाण्याचा वाण आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा थोडासा पिवळसर रंग असतो. दाणे मोठे असल्यामुळे हा खास करून फुटाणे बनवण्यासाठी किंवा आपण बेसन पीठ वगैरे असतं तर बेसन बनवण्यासाठी देखील विशालचा खूप चांगला उपयोग होतो किंवा त्याला बाजारात देखील त्यामुळे त्याला चांगली मागणी असते, दर देखील चांगला भेटतो. त्याच्यानंतर दिग्विजय. दिग्विजय हा देखील अतिशय त्याच्यानंतर मला वाटतं खूप मोठं क्षेत्र आपलं दिग्विजय या वाणाखाली आहे. हा देखील वाण खूप चांगला आहे. बागायती जिरायती या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळून देतो. त्याच्यानंतर फुले विक्रम हा वाण आहे. आत्ताचा आपण अगदी अलीकडच्या कालावधीचा म्हटलं तर फुले विक्रम या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा खास म्हणजे एकमेव असा वाण आहे की हा आपल्याला यांत्रिक काढणी करण्यासाठी सोयीचा आहे. म्हणजे आपण जर कंबाईन हार्वेस्टर असतो तर कंबाईन हार्वेस्टर यंत्राच्या आपण याची काढणी करू शकतो. ह्याचं वैशिष्ट्य असं की याची उंची साधारणतः 2 फुटापर्यंत वाढते आणि खालच्या बाजूच्या 1 फुटापर्यंत याला घाटे लागत नाहीत. वरच्या 1 फुटामध्ये घाटे भरपूर लागतात. त्यामुळं खालच्या बाजून हार्वेस्टर किंवा काढणी यंत्रानं आपण जरी काढणी केली तरी नुकसान काही होत नाही. तर हा आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये मजुरांची टंचाई जर आपण लक्षात घेतली तर हा वाण आपल्याला एक शेतकऱ्यांसाठी फार वरदान ठरणार आहे. त्यानंतर जॅकी 9218 हा एक वाण आपल्याकडे खास करून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मैदानी प्रदेशात हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आणि त्यानंतर राजविजय 202, राजविजय 203 हे वाण देखील आहेत. यामध्ये जे लाल चिन्ह करून गेलेले दिसत आहेत तर इथं थोडंसं ऐकून घ्या. दिग्विजय जो आहे हा थोडासा आता 10 वर्षाच्या पुढे गेलाय. फुले विक्रम, राजविजय 202, राजविजय 203 हे वाण जे आहे हे 10 वर्षाच्या आतले वाण आहेत. म्हणजे खास करून आपण ज्यावेळी
नवीन वाण जे असते घ्यावे म्हणतो किंवा कमी साधारणतः 10 वर्ष आतले वाण निवडावे, त्यावेळी आपण हे वाण घेणं आवश्यक आहे किंवा हे शक्यतो आपण घ्यावे. काबुली वाणांच्या मध्ये पीकेव्ही 2 किंवा काक म्हणून आपण ज्याला ओळखतो, पीकेव्ही 4, विराट, कृपा आणि बीडीएनजी 797 हे वाण आहेत. त्यातला बीडीएनजी 797 हा अलीकडच्या कालावधीतला किंवा मागच्या 10 वर्षाच्या ह्याच्यामधला आपला वाण आहे. यातला आकारमानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर कृपा हा वाण आकारानं सर्वात मोठा किंवा टपोरा जाण्याचा वाण आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा गोल्ड सीड म्हणतो, अशा पद्धतीचं आहे. जे शेतकरी ज्यांच्याकडे जमीन चांगली आणि ओलिताची सोय असेल सिंचनाची वगैरे, तर काही प्रमाण आपल्याला काबुली वाणांच्याकडे याचा दर देखील आपल्याला उत्पादन देशी वाणाच्या तुलनेत जरी कमी मिळत असेल तरी दर ह्याला खूप चांगला भेटतो. तर त्या दृष्टीने आपण अशा ह्या काबुली वाणांचा देखील काही शेतकऱ्यांनी विचार करण्यास काही हरकत नाही. नेक्स्ट, वाण निवडल्यानंतर आपण जसं मगाशी पेरणीच्या पद्धती बघितल्या, आपण पेरणी करून देऊ शकतो, टोकन करून देऊ शकतो, सरी वरंब्यावरती टोकन करू शकतो, गादी वाफेवरती बीबीएफच्या सहाय्याने करू शकतो. पेरणी करणारे शेतकरी आहेत त्यामध्ये आपल्याला एक मुद्दा जो आपण सांगायचा महत्वाचा म्हणजे पेरणी केल्यानंतर ते आपण ज्यावेळी टिफनीनं किंवा ह्याने आपण पेरणी करतो, त्याला उगवून आल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला सारेच पाडून घेणं गरजेचं असतं. आपल्या जमिनीचा उतार कसा आहे किंवा जमिनीचा आपल्याला ह्याच्यानुसार मजबुरानुसार त्याला सारे पाडणं गरजेचं. साधारणतः 1.5-2 मीटर अंतराच्या रुंदीचे सारे करून उतारानुसार त्याची लांबी ठेवायची, जेणेकरून पाणी एकसारखं बसेल. काय होतं, सपाट ह्याच्यामध्ये आपण पेरणी केल्यानंतर बऱ्याचदा पाणी एकसारखं बसत नाही, काही ठिकाणी खूप जास्त पाणी होतं, काही ठिकाणी पाणी पोचत नाही. त्यामुळे पिकाची वाढ जी ती आपल्याला देखील एकसारखी दिसत नाही. ज्या ठिकाणी पाणी जास्त झालं त्या ठिकाणी पाणी आपलं हरभरा उघळलेला दिसतो आणि ज्या ठिकाणी पाणी कमी मिळालं त्या ठिकाणी हरभऱ्याची वाढ कमी होते किंवा तो वाळलेला दिसतो किंवा कमकुवत राहतो. त्यासाठी सारे पाडून घेणे गरजेचे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जे आता महत्वाचं आहे, पेरणी करत असताना पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय, आपल्याला रासायनिक खतं किंवा शेणखत जे आहे एकात्मिक पद्धतीने आपल्याला हे द्यायचे आहे. आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया करताना त्याला जैविक खतं आपण जीवाणू खतं दिलेलीच आहेत. आता आपल्याला पेरणी करताना काय करायचं आहे, जमीन हे करत असताना जसं आपण पूर्व मशागतीमध्ये म्हटलं की हेक्टरी आपल्याला 5 टन शेणखत किंवा त्यासोबत आपल्याला कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत त्या जमिनीमध्ये मिसळून द्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर बी पेरत असतानाच आपल्याला हेक्टरी साधारणतः 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश या प्रमाणाला नत्र स्फुरद पालाश देणं गरजेचं असतं. आता आपण जर माती तपासून घेतली असेल, माती परीक्षण अहवाल जर आपल्याकडे असेल तर त्यानुसार आपल्याला हे नत्र स्फुरद पालाशचं प्रमाण कमी जास्त जे आहे ते त्यानुसार ठरवून त्यामध्ये देखील आपल्याला बचत करता येऊ शकते. तर ते देखील आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपण जर मध्यम प्रमाणात आपल्याला नत्र स्फुरद पालाश जर असेल तर त्या अशा जमिनीमध्ये आपल्याला हेक्टरी ही गरज भागवण्यासाठी साधारणतः 125 किलो डीएपी आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खताच्या मार्फत आपण ही गरज या अन्नद्रव्याची भागवू शकतो. आता हे देत असताना यासोबत हे दिल्यानंतरच आपण डीएपी वापरत असल्यामुळे आपल्या जमिनीला आपण जसं सुपर फॉस्फेट असेल तर आपल्याला वेगळा गंधक द्यावा लागत नाही, पण डीएपी वापरत असाल तर यासोबत आपल्याला बेंटोनाइट गंधक जो आहे किंवा 90% गंधक जे आहे आपल्याला दाणेदार स्वरूपातील, तर तो आपल्याला ह्याच्याबरोबर दिला तर अधिक फायदेशीर ठरतं. त्यासाठी आपण 20 किलो गंधक जो आहे प्रति हेक्टरी 20 किलो गंधक त्या सोबत देणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता आहे की आपल्या माती परीक्षणानुसार जर त्यामध्ये जस्ताची कमतरता दाखवत असेल तर अशा जमिनीमध्ये आपण 25 किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. फक्त काळजी एक घ्यायची आहे की झिंक सल्फेट वापरत असताना आपण इतर रासायनिक खतांबरोबर किंवा ह्या मुख्य रासायनिक खतांबरोबर न मिसळता ती सेंद्रिय खतामध्ये मिसळून काही दिवस ते थोडस ओलसर करून ठेवा आणि मग नंतर माती आड करावं. रासायनिक खतांच्या बरोबर मिसळलं किंवा मुख्य खतांच्या बरोबर मिसळलं तर बऱ्याचदा त्याचं फिक्सेशन होतं आणि आपल्या पिकाला त्याचा उपयोग होत नाही. सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात जर आपण देणार असेल, युरिया सुपर फॉस्फेट आणि पोटॅश देणार असाल तर प्रति हेक्टरी आपण 50 किलो युरिया, 300 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात देऊन आपण ही अन्नद्रव्याची गरज भागवू शकतो. ही खतं आपण पेरून दिल्यानंतर बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांचा जेव्हा चर्चा असते त्यावेळी ते सांगतात की आम्ही नंतर हे टाकतो खत, युरिया आम्ही नंतर यूज करतो की हे त्यावेळी पेरणी वेळी राहिलं होतं आम्ही नंतर देतो. हरभरा एक कमी कालावधीचं पीक आहे आणि ह्याच्या जी पीक ह्याचा जर आपण विचार केला तर ह्याला पेरणी करतानाच खतं देणं गरजेचं आहे. उशिरा खतं दिले तर त्याचा फारसा उपयोग होतो, म्हणजे खतांचा खर्च आपला वाया जातो आणि त्यामध्ये त्या तुलनेत आपल्याला पिकाचं उत्पादन वाढत नाही. म्हणून ही खतं जी ती पेरणीवेळीच देणं गरजेचं असतं.
या व्यतिरिक्त आपल्याला जे काही फवारणी किंवा आपल्याला इतर जे काही एकूण घ्यायचे आहेत त्यामध्ये पेरणी केल्यानंतर म्हणजे पेरणीपासून 55 ते 60 दिवसात संग्राम सर आवाज येतोय? आवाज येत नाहीये. महेश सर, महेश सर, फोन करतो मी. हा ठीक आहे. काही तांत्रिक कारण आहे. एक एक 2 मिनिट फक्त. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्नोत्तराचं सेशन होणार आहे शेवटी. त्यावेळेस आपण तो स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हॅलो, बोला 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 सर. आवाज येतो? बहुतेक नेटची इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली होती. सर हे आपण 2% युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी करावी. सर तुमचा आवाज रिफ्लेक्ट होतोय. वाटते फोन बंद केलाय. हा हा, आता येतो क्लिअर आवाज? आता येते, बोला. अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर म्हणजे हे फवारणी केल्यानंतर आता त्याच्या पुढचाच आपला महत्वाचा मुद्दा जो आपल्या याच्यामध्ये येतो हे आंतरमशागत. म्हणजे आपण खतं देऊन झाली हे केल्यानंतर आंतरमशागत बघण्यापूर्वी का गरजेचे आहे ते लक्षात घ्या. आपण मगाशी योग्य पाण्याचं सिंचनाचे जे आपण बघत होतो की इथे तुम्हाला उजव्या कोपऱ्यात जो फोटो दाखवलेला आहे तो खास त्यासाठी ठेवलेला आहे. ह्याला ज्या भेगा पडलेल्या दिसतात त्या ज्या ठिकाणी भारी जमिनी असतील तर या ठिकाणी अजून मोठ्या भेगा आपल्याला पडलेल्या दिसतात. ज्यावेळी ओल उडायला सुरुवात होते किंवा ज्यावेळी जमिनीत तापायला लागते त्यावेळी अशा भेगा वाढत वाढत जातात आणि ह्या भेगा वाढल्यानंतर ह्या भेगा जेवढ्या वरती रुंद दिसतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या जास्त खोलीच्या असतात आणि ह्या जितक्या भेगा जास्त खोल तेवढं मोठ्या प्रमाणात त्यातून बाष्पीभवन होऊन पाण्याची ओल जे आहे पाणी कमी होत असतं. तर त्यासाठी आपल्याला आंतरमशागत करणं अतिशय गरजेचं असतं म्हणजे जेणेकरून आपल्याला जर पाणी जे ओलावा आहे किंवा वापसा जो आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने टिकवता येईल. या दृष्टीने आपण पाहिलं तर पहिल्या पीक पेरणी झाल्यानंतर पहिली कोळपणी जी आहे ती साधारणतः 20 ते 25 दिवसांनी करणे अपेक्षित असतं आणि दुसरी कोळपणी 30 ते 35 दिवसांनी कोळपणी करणं आवश्यक असतं. ही कोळपणी करत असताना म्हणजे आपल्याला 2 फायदे येतात. मधला जो ओळीमधला भाग जो आहे तो भुसभुशीत होतो. भुसभुशीत झाल्यामुळे ह्या ज्या भेगा आहेत त्या भेगा मुजल्या जातात. वरची माती भुसभुशीत झाल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे जी जमीन तापली जाते त्या जमिनीचं तापमान कमी होतं आणि त्यामुळं जमिनीतली जी ओल आहे ती टिकून राहण्यास देखील आपल्याला मदत होत असते. कोळपणी झाल्यानंतर बऱ्याचदा आपण 2 ओळींच्या मधून कोळपणी करतो आणि 2 रोपांच्या मधली जी जागा आहे ती त्या ठिकाणची तण तशीच राहतात. अशा ठिकाणी आपल्याला जर काही जास्त प्रमाणात तण वाटत असतील तर त्यावेळी आपल्याला आवश्यकतेनुसार खुरपणी करून घेणं देखील गरजेचं असतं. काही बऱ्याच भागामध्ये आपल्याला होतं की हे कोळपणी करणं काही कारणाने शक्य होत नाही किंवा काही वेळा आपल्याला मजूर वेळेत मिळत नाही. अनेक आपल्याला त्यामध्ये अडचणी असतात. तर अशा वेळी आपल्याला जर तणनाशकाच्या सहाय्याने आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर हरभऱ्यामध्ये पेंडेमिथिलिन नावाचं किंवा बाजारात स्टॉक नावाच्या इतरही अजून व्यापारी नाव आहे. पेंडेमिथिलिन नावाचं जे तणनाशक आहे हे उगवण करून आपण म्हणजे बी पेरून झाल्यानंतर साधारणतः 48 तासाच्या आत आपल्याला हे तणनाशक फवारायचं असतं. याचं प्रमाण जे आहे ते साधारणतः 2.5 ते 3 लिटर प्रति हेक्टर किंवा 500 लिटर पाण्यामध्ये 2.5 ते 3 लिटर या प्रमाणात ह्याची हेक्टरी फवारणी करायची आहे. आता काही याच्यापूर्वी आपल्याकडे आता या तणनाशकावरती देखील आता त्यावरती बंधन आलेली आहेत.
त्याच्यावरती आपल्याला बंदी आलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त नवीन पुढचं आपल्याला कुठलंही सध्या आपल्याला लेबल क्लेम असलेलं तणनाशक सध्या आपल्याला हरभऱ्यामध्ये उपलब्ध नाही आहे. त्यामुळे शक्यतो आपल्याला ज्यांनी अगदी आवश्यकता असेल तरच तणनाशक वापरावं, अन्यथा आपण कोळपणी केलेली कधी आपल्या पिकाला फायदेशीर ठरू शकते. आंतरमशागत केल्यानंतर आता जसं म्हटलं की ओलावा टिकणं ह्याच्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. आता ह्या सोबतच अगदी आपण जसं म्हटलं की ह्यामध्ये जिरायती शेतकऱ्यांनी तर आपल्याला हे करणं आवश्यकच आहे. ज्या ठिकाणी बागायती आणि जिथं भारी जमीन आहे तिथेही आपल्याला आंतरमशागत करणं गरजेचं आहे. आणि आता जो आपण बघणार तर पाणी व्यवस्थापनामध्ये एक असेल तर पाणी व्यवस्थापन म्हणजे काय करायचं, पिकाच्या वाढीच्या नुसार किंवा पिकाच्या गरजेनुसार त्याला ओल त्या पिकाला देणं आपल्याला द्यायचं आहे. जसं इतर पिकांना आपण पाणी आपण जास्त प्रमाणात देतो, या पिकाला जास्त पाण्याची गरज नसते, मोजकं पाणी देणं आवश्यक असतं. याच्या संपूर्ण कालावधीसाठी आपल्याला साधारणतः 25 हेक्टर सेंटीमीटर पाणी पुरेसं होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जर 3 पाण्याच्या पाळ्या जर पकडल्या तर साधारणतः 7 ते 8 सेंटीमीटर हेक्टर सेंटीमीटर या प्रमाणात प्रत्येक पाळीमध्ये आपलं पाणी गेलं पाहिजे. जिरायती भागातले जर शेतकरी असतील, आपण ओलीवरती किंवा पावसाच्या ओलीवरती पेरणी केलेली आहे आणि एखादं पाणी आपल्याला जर उपलब्ध असेल देण्याची जर सोय असेल होऊ शकत असेल तर आपण एकच पाणी देणं उपलब्ध असेल तर आपण साधारण पेरणीपासून 35 ते 40 दिवसांनी हे पाणी देणं अपेक्षित आहे. हे एक जर पाणी आपल्याला योग्य वेळेत जर हे हलकं पाणी जरी त्यावेळी मिळालं तर ह्या एका पाण्याच्या पाळीमुळे आपल्या जिरायती क्षेत्रातल्या हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये 30 ते 35% आपले उत्पादन वाढलेलं आढळतं. ज्या शेतकऱ्यांच्याकडे आपल्याकडे 2 पाण्याची सोय आहे, 2 पाणी उपलब्ध होऊ शकतात पाणी आपल्याला पाजण्यासाठी, तर अशा शेतकरी पहिलं पाणी जे आहे ते पहिलं पाणी 30 ते 35 दिवसांनी म्हणजे फुलं येण्यास सुरुवात झाली असते, फुलकळी निघायला त्यावेळेस, आणि दुसरं जे पाणी आहे ते घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना साधारणतः 65 ते 70 दिवसाच्या कालावधीत ह्या 2 वेळा आपल्याला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे. आता हे पाणी देताना मग जसं म्हटलं की पोच पाणी, हलकं पाणी आपल्याला द्यायचं आहे की जमिनीमध्ये फक्त ओल टिकाय किंवा वापसा टिकून राहावा इतपत आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी साठून राहणार नाही, जास्त काळ ते शेतात राहील अशा पद्धतीने पाणी द्यायचं नाही. हे जर आपण हरभरा पिकाला 2 पाणी जर आपण योग्य वेळी दिले तर आपल्याला सर्वसाधारणपणे 60 ते 70% आपल्याला उत्पादनात वाढ झालेली आढळते. ज्या शेतकऱ्यांची मध्यम खास करून भारी जमिनी असतील, खोल जमिनी असतील तर त्या शेतकऱ्याने 2 पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात, तिसऱ्या पाण्याची आवश्यकता राहत नाही, कारण यामध्ये बऱ्यापैकी या जमिनीमध्ये ओल धरून ठेवलेली असते, तेवढ्या ओलीवरती आपला हरभरा निघतो. मध्यम जमिनीत मात्र साधारण तुम्हाला 3 पाणी द्यायची वेळ येऊ शकते किंवा ज्यांच्याकडे शक्य आहे ते त्यांनी 3 पाणी द्यावे. ज्यांच्याकडे कमी असेल तर त्यांनी आपल्याला कोळपणी करून ती ओल आपल्याला पहिल्या जर मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीने 2 कोळपणी आपण देऊन देखील ते आपण ओल टिकवू शकतो. मध्यम जमिनीत 3 पाणी द्यायचे असतील तर पहिलं पाणी 20 ते 25 दिवसांनी, दुसरं 45 ते 50 दिवसांनी आणि तिसरं पाणी 65 ते 70 दिवसांनी. हे पेरणीपासूनचे दिवस आपण मोजतो. या पद्धतीने आपल्याला हे 3 पाणी जर दिलं तर असं अभ्यासात निरीक्षण असं आहे की या पद्धतीने आपण जर पाणी दिलं तर आपल्या उत्पन्नात जवळपास 2 ते 2.5 पट वाढ झालेली पाहायला मिळते. म्हणजे मागच्या वर्षी जर तुमचं 5 क्विंटल झाले असेल तर यावर्षी जवळपास 10 पट म्हणजे 10 क्विंटल पर्यंत तुमचं उत्पादन ह्या पाण्याला योग्य वेळी पाणी दिलं तर आपलं होऊ शकतं. फक्त पाणी व्यवस्थापनाच्या याच्यानुसार ते आपण पाहिलं तर. यानंतर हे आपण जर पाठ पाण्याचा विचार करतोय, आपल्याकडे चांगली सिंचनाची पद्धत उपलब्ध आहे ती म्हणजे तुषार सिंचन, स्प्रिंकलर इरिगेशन आपण ज्याला म्हणतो. तर हा एक अतिशय चांगला आपल्याला याचा पर्याय हरभरा सिंचनासाठीच आहे. यासाठी बऱ्याच आपल्या जणांची शंका असते की तुषार सिंचन चालवलं तर त्याच्यावरची आंब असते हरभऱ्याच्या पानावरची ती धुवून जाईल आणि त्यामुळे आपल्या पिकाला नुकसान होईल की काय. तर आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जरी त्या तुषार सिंचन याच्यामुळे जरी तुमच्या पानावरचं आंब जे आहे किंवा मॅलिक असेल जरी त्यावरचं कमी झालं, धुवून गेलं, तरी पुन्हा 2-4 दिवसात पुन्हा ते झाड त्याची निर्मिती चालू असते आणि पुन्हा ते मॅलिक ऍसिड तयार होत असतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात जे कडधान्य संशोधन प्रकल्पाने जे काही संशोधन झालं त्यामध्ये देखील हरभऱ्यामध्ये तुषार सिंचनाचे खूप चांगले परिणाम त्यामध्ये दिसून आले. तुषार सिंचन अजून एक फायदा असा आहे की ह्याच्यामुळे पाणी तुषार स्वरूपात किंवा पावसासारख्या स्वरूपात पडत असल्यामुळे जमीन पाणी पाजल्यामुळे सिंचनाचं पाणी दिल्यानंतर जमीन घट्ट येत नाही, मऊ राहते. पाणी सावकाश त्या जमिनीवर किंवा पिकाला भेटतं, पाणी साठून राहत नाही आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला याची मदत आपल्याला तुषार सिंचनाने झालेली पाहायला मिळते. पाणी पाजल्यास बऱ्याचदा आपल्याकडे असं पाहायला मिळतं की हरभरा खूप वाढलेला असतो. बरेच शेतकरी बोलवून दाखवतात की आमचा हरभरा खूप चांगला आहे, उंची खूप वाढली, खूप सेकून झालाय, किंवा ग्रामीण भाषेत हरभरा माजलाय म्हणतो आपण.
इतकं त्याची वाढ होते, त्याला आपण कायिक वाढ म्हणतो आपण शास्त्रीय ह्याच्यामध्ये. जर ही वाढ कधी होते, जर आपण फुलं लागण्याच्या पूर्वी किंवा सुरुवातीच्या काळात जर खूप जास्त पाणी जर आपण दिलेलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये पिकाची कायिक वाढ जास्त होते आणि अशा वेळेमध्ये मग त्या पिकाला फुलधारणा उशिरा होते. फुलधारणा उशिरा झाल्यामुळे आपोआपच त्या पिकाचा कालावधी संपत आला तरी मग त्याचे घाटे भरले जात नाहीत आणि उत्पादन आपलं घटतं. म्हणून फुलं लागण्यापूर्वी जास्त पाणी देऊ नये. अगदी आपण जे मगाशी सुरुवातीला म्हटलेलं आहे की 20-25 दिवसात जे पण द्यायचं आहे ते आपण पोस्ट पाणी या पद्धतीने अगदी हलकं पाणी आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट. आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन बघितलं, आंतरमशागत बघितली, सिंचन व्यवस्थापन देखील बघितलं. आता महत्वाचा भाग जो येतो म्हणजे बऱ्याचदा ह्या सगळ्या केल्यानंतर जे आपले उत्पादन जे घटू शकतं ते म्हणजे काही किडींच्यामुळे आणि रोगांच्यामुळे. हरभऱ्यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वात महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात त्याचं जी कीड नुकसान करण्याची म्हणजे घाटे आहे. ही घाटे जवळपास हरभरा पिकामध्ये 40% पर्यंत आपल्या हरभरा पिकाचं नुकसान करू शकते. अतिशय महत्वाची हरभरा पिकातली ही कीड आहे. इतर उंटाळी देखील काही प्रमाणात आपल्या पिकामध्ये येते, पण त्या आपण जर टक्केवारी दृष्टीने पाहिलं तर सर्वात जास्त नुकसान आपल्याला घाटेअळीमुळे पाहायला मिळते. ही अळी कशा पद्धतीने काम करते आपण पहिल्यांदा समजून घेऊ, मग त्यानुसार त्याला उपाययोजना काय करायच्या, एकात्मिक पद्धतीने आपल्याला त्याचं नियंत्रण कसं मिळवता येईल ते देखील आपण पाहू. ही अळी जी आहे ती साधारणतः आपलं पीक पेरणी झाल्यापासून साधारणतः 3 आठवड्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये आलेली असते किंवा तेव्हापासून आपल्याला त्या किडीची सुरुवात झालेली आढळते. सुरुवातीच्या काळामध्ये अळी अतिशय लहान असते किंवा पतंग असतात त्याचे, त्या पतंगांना अंडी जी आहेत त्या पिकाच्या पानाच्या मागच्या बाजूला अंडी घातलेली असतात. पिवळसर मोती कलरची अंडी असतात. चकचकीत आणि पानावरती सुट्टी सुट्टी अंडी घालतात. म्हणजे एका जागी समूहानं न घालता एकाच पानात पण सुट्टे सुट्टे अंडी घातलेले असतात. त्याच्यावर आपल्याला ते पटकन या घाटेअळीची अंडी ओळखता येतील. अंडी उगल्यानंतर जी बारीक अळी बाहेर पडते ती सुरुवातीला ह्या अळ्या पानाचा जो काही मागचा पृष्ठभाग ते खरवडून खातात, त्यामुळे पानावर आपल्याला पांढरे चट्टे पडलेले दिसतील. शेतात फिरत असताना असे कुठे पांढरे चट्टे दिसले तर समजायचं की आपल्या शेतामध्ये घाटे आलेले हे त्याचं पहिलं सुरुवातीचं लक्षण आहे आणि मग त्यानुसार आपल्याला एकात्मिक आपल्याला जे उपाययोजना आहेत ते आपल्याला करणं किंवा त्यानुसार आपल्याला नियंत्रण पद्धती अवलंबणं आवश्यक असतं. नेक्स्ट. आता एकात्मिक नियंत्रणामध्ये जसं आपण हे केलेलं आहे, पहिली गोष्ट ज्या भागामध्ये किंवा सतत आपल्याला घाटेअळीचा प्रादुर्भाव जाणवतोय, दरवर्षी घाटेअळी येते किंवा ज्या शेतात आजूबाजूला गावात येत असेल तर त्यासाठी आपल्याला पीक फेरपालट किंवा सतत कडधान्यानंतर पूर्ण कडधान्य किंवा शेंगवर्गीय पिकं न घेता तृणवर्गीय कडधान्य अशा पद्धतीने पीक फेरपालटीमध्ये आपल्याला हे पीक घेणं गरजेचं आहे. हरभरा पीक घेतलं तर त्यामुळे देखील आपल्याला हे कीड नियंत्रण करणं सोयीचं जातं. त्यानंतर पीक पेरणी केल्यानंतर किंवा पीक पेरणी करत असताना आपण त्याच्या झाल्यामध्ये पक्षी थांबे उभे करणं. आता पक्षी थांबे जे आहेत तर त्यामध्ये आपण काही वाळके काही तुरकाटे असतील किंवा आपल्याकडे जळणाच्या झाडांच्या काही फांद्या वाळलेल्या असतील तर त्या जागोजागी शेतामध्ये आपण जर उभ्या केल्यात साधारण हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी जर आपण असे उभे केले किंवा आपल्याकडं कळक किंवा बांबू उपलब्ध असेल तर बांबू टी आकाराचे आपण पक्षी थांबे तयार करून शेतामध्ये ते उभे करू शकतो. फक्त उभे करताना साधारणतः पिकापेक्षा 1.5 ते 2 फूट उंचीवरती असतात, त्याच्यापेक्षा जास्त उंची नसावी जेणेकरून पक्षी त्यावरती बसतील. ते पक्षी थांबे हलू नयेत, वाऱ्यानं किंवा पक्षी बसल्यानं हलू नयेत या पद्धतीने ते बसवायत, घट्ट बसवायत. त्यानंतर कामगंध सापळे किंवा आपण फेरोमोन ट्रॅप ज्याला म्हणतो तर ते कामगंध सापळे आपण देखील साधारणतः हेक्टरी 10 ते 12 या पद्धतीने आपण हेलिल्यूर नावाचं त्याला कामगंध सापळा जे आपण म्हणतो किंवा गोळी जी आहे त्याला येते ती त्यामध्ये वापरून आपण त्यातले जे नर पतंग आहेत ते यामध्ये पकडू शकतो. त्यामुळे त्याची पुढची पिढी तयार होत नाही, अंडी घातली जात नाही आणि त्यामुळे आपल्याला किडीवरती नियंत्रण मिळतं. कामगंध सापळे हे आपल्याला एक इंडिकेशन देत असतात की एक पुढचं पूर्वानुमान देत असतात की ही कीड धोकादायक पातळीवर आहे की नाही आणि त्यानुसार आपल्याला पुढे रासायनिक किंवा इतर आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत की नाही. सर्वसाधारणपणे सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यामध्ये किंवा प्रत्येक त्या कामगंध सापळ्याच्या खाली जे आपण प्लास्टिक पिशवी पॉलिथिनचे लावलेले आहे त्यामध्ये 7 ते 8 जर पतंग सलग 2-3 दिवस आपल्याला सापडत असतील तर ही कीड धोकादायक पातळीपर्यंत आहे की आपल्याला आर्थिक नुकसान करणाऱ्या पातळीपर्यंत आहे समजून आपल्याला पुढचे उपाय योजना करणं आवश्यक असते. तर त्या पुढचे रासायनिक कीटकनाशक कोणते वगैरे तेही पाहावं. तत्पूर्वी कामगंध सापळे लावल्यानंतर किंवा हे करत असताना पेरणी करत असताना हरभऱ्याच्या पिकाबरोबरच आपण ज्वारी असेल किंवा काही प्रमाणात धने, कोथिंबीर आपण जे धने किंवा मोहरी यासारखे आपण काही प्रमाणात शेतामध्ये विस्कटलं तर यामुळे देखील हे 2 वाजता ज्वारी जर आपण विस्कटली असेल तर ज्वारीवरती देखील पक्षी बसतात
आणि ते त्या शेतामधल्या जे काही आळ्या असतील किंवा ज्या घाटे आळी ते असतील त्या आळ्या वेचून खात असतात. यासोबत आपण जे आता धने किंवा मोहरी लावतोय त्याला एक फुलं जे येतात लवकर फुलं येतात आणि त्या फुलांच्या मुळे किंवा त्याला एक विशिष्ट वास येत असतो, त्यामुळे काही कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते कीटक आहेत परभक्षी कीटक असतात की ते कीटक देखील ह्या आळ्यांच्यावरती हल्ला करून ते देखील आपल्याला नियंत्रण करण्यास मदत करतात. तर असा देखील आपण त्याचा ह्याच्यामध्ये वापर करू शकतो. यानंतर समजा ह्याच्यामध्ये आपल्याला कीड घाटे आळीचे किंवा कुठं पानं पांढरट पडलेली दिसत असेल आणि आपल्याला उपाययोजना करायची असेल तर पहिली उपाययोजना आपण निंबोळी अर्काची करू शकतो. म्हणजे पहिली फवारणी आपण जे म्हणतो तरी निंबोळी अर्क आपण वापरू शकतो. यासाठी 5% निंबोळी अर्क म्हणजे साधारणतः एका हेक्टरला 25 किलो निंबोळी पेंट किंवा निंबोळी पावडर जी असते ती निंबोळी पावडर घ्यायची, त्यामध्ये ती एक रात्रभर फडक्यात बांधून 50 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी जे आहे ते त्यातनं निचळून चांगलं निचळून घ्यायचं. हे जे पाणी आहे हे 50 लिटर पाणी पुढं आपल्याला 450 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते आपण प्रति हेक्टर त्याचा आपण फवारणीसाठी वापर करू शकतो. हे आपण त्याला 5% निंबोळी अगदी सोपं साधं आपण घरगुती स्वरूपात करू शकत असणार असे कीटकनाशक आहे. बऱ्याचदा ते घरगुती की आपली घरच्या घरी होत असल्यामुळे आपण त्याला फारसं महत्व देत नाही की आपण त्याची किती परिणामकारक असेल आपल्याला शंका असते. तर एक लक्षात घ्या की निंबोळी अर्कातलं जे काही ॲझाडेरॅक्टिन नावाचं जे त्यातलं द्रव्य असतं हे ॲझाडेरॅक्टिन आपण फवारणी केल्यामुळे पानावरती फवारणी ज्यावेळी ती आळी ते खायचं पानावरती हल्ला करते पान खाते ते तिच्या पोटात गेल्यानंतर त्या आळीची त्या ॲझाडेरॅक्टिनच्या चवीमुळं त्याच्या खाण्याची इच्छा मरून जाते आणि पुढच्या काही दिवसामध्ये ती आळी काही न खाल्ल्यामुळं किंवा कमी खाल्ल्यामुळे ती अशक्त बनते. आता ह्या निंबोळी आपण जो अर्क फवारणार ह्या निंबोळी अर्कामध्ये सोबत जर आपण काही प्रमाणात साबण चुरा जर टाकला किंवा वॉशिंग पावडर आपण निरमा वगैरे जर आपण त्यामध्ये काही प्रमाणात मिसळली तर यामुळे अजून एक आपल्याला अतिरिक्त फायदा मिळतो की याच्यामुळं तो एकतर एकसारखा स्प्रेडरचं काम करतो, पसरण्यास पानावरती व्यवस्थित पसरला जातो आणि हा जो साबण चुरा आहे त्यामुळे ह्या आळीच्या शरीरावरती असलेलं जो काही तेलकट मेनसट आवरण असतं ते थोडस ते लूज करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे सूर्यकिरण त्याच्या आळीच्या संपर्कात आल्या त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे ती आळी लवकर म्हणजे आपण त्याला म्हणतो की कमकुवत होते किंवा त्या ह्याला बळी पडते आणि ती नष्ट होऊन जाते. तर हा एक आपल्याला अतिशय परिणामकारक असं निंबोळी अर्क आहे. सुरुवातीला आपण ह्याच्या फवारणी जर केली लहान असताना तर ह्याचे देखील आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. यानंतर ह्यामध्ये जर समजा आपल्याला नियंत्रणात जर आली नाही, घाटे आपल्याला थोडस आकार वाढलेला किंवा जास्त प्रमाणात आपल्याला नुकसान केलेलं दिसत असेल तर पहिले म्हणजे निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर साधारण 15 दिवसाच्या अंतरानं HANPV म्हणजे आपण ज्याला हेलिकोवर्पा म्हणजे न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस म्हणजे आपण HANPV हे विषाणूजन्य कीटकनाशक आहे. म्हणजे या आळीला रोगग्रस्त आळी करून त्याच्या आळींच्या पासून आपण हे विषाणू हे करून हे कीटकनाशक बनवलं जातं. याच्यामुळे कुठलं पर्यावरणाला किंवा कुठली हानी होत नाही. तर हे विषाणूजन्य कीटकनाशक जे आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हेलिओकिल नावाने उपलब्ध होतं. हे हेलिओकिल नावाचं जे आपण जैविक कीटकनाशक विषाणूजन्य कीटकनाशक आहे हे 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात म्हणजे हेक्टरी 500 लिटर पाण्यात 500 मिली या प्रमाणात आपण त्याची फवारणी केली तर त्यामुळे देखील याचं चांगलं नियंत्रण होतं. हे फवारणी केल्यानंतर ती आळी याच्यामुळं विषाणूमुळे ती रोगग्रस्त होते आणि ती आळी मरून जाते. आता या उपाय हे सगळे एकात्मिक उपाय करून देखील काही कारणामुळे किंवा आपल्या ह्यातलं काही साध्य शक्य झालं नाही त्यामुळे आपल्याकडे किडीचं प्रमाण वाढलं तर आपल्याला काही वेळा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागते आणि अशी जर वेळ आली तर त्यासाठी आपल्याला खाली जे आपण बघतोय त्याप्रमाणे इमामेक्टिन बेंझोएट किंवा प्रोक्लेम नावानं उपलब्ध आहे. हे जे आपलं 5% SG या तीव्रतेचं कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात 4 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी केली तर त्यामुळे आपल्याला चांगलं नियंत्रण भेटतं. किंवा क्लोरांट्रिनिलिप्रोल किंवा ज्याला आपण कोराजेन म्हणून ओळखतो बाजारातलं नाव आहे त्याचं व्यापाऱ्यांना हे क्लोरांट्रिनिलिप्रोल 18.5% SC हे जे कीटकनाशक आहे हे आपण 10 लिटर पाण्यात 2.5 मिली या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी केली तर आपल्याला निश्चितपणे या आळीचा चांगल्या पद्धतीने घाटे आळीचं नियंत्रण मिळवतो आणि आपलं उत्पादन जे आपलं नुकसान होणार आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. नेक्स्ट आता जे आपण एकात्मिक नियंत्रण म्हटलं ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की यामध्ये ज्वारीची ताटं तुम्हाला दिसत आहेत. याशिवाय मागं तुम्हाला कामगंध सापळा देखील दिसतोय की अशा पद्धतीने आपण जर केलं तर यामध्ये आपल्याला किडी जे आहेत पक्षी वगैरे बसून आपलं जे काम आहे ते बरंचसं काम हे पक्षी किंवा मित्र किडी जे आहेत ते आपलं काम सोपं करतात. आणि जो कामगंध सापळा आपण लावलेला आहे त्या कामगंध सापळ्यानुसार आपण जर दररोज जर आपण निरीक्षण करत राहिलो
तर आपल्याला किडीवरती आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे का, रासायनिक कीटकनाशक वापर करणं आवश्यक आहे का, ते देखील आपल्याला त्यावरून समजू शकतं. नेक्स्ट स्लाइड. रोगांच्या मध्ये आपण जर बघितलं तर हरभऱ्यामध्ये प्रामुख्याने मर रोग येतो, मानकुजरा येतो, कोरडी मुळकूज येते, खुजारा येतो आणि करपा रोग. बऱ्याचदा आपण जे बघतो ते म्हणजे फक्त उभारणं म्हणतो किंवा मर आली म्हणतो, पण प्रत्येक वेळी हरभऱ्याचं रोप वाढलं म्हणजे ते मर आहे असं नसतं. मर जे आहे आपण जर आता बघितलं तर ज्या काही आताच्या सुधारित जाती आहेत जवळपास सर्व जाती आहेत ह्या सगळ्या मर रोग प्रतिकारक आहेत, त्यामुळे त्या सहजासहजी कुठल्या ह्याच्यात मर रोगाला बळी पडत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपण पाहिलं तर जवळपास 13 हरभऱ्याच्या जाती आहेत. ह्या सगळ्या जाती मररोग प्रतिकारक जाती आहेत, त्यामुळे सहजासहजी येत नाही. त्यासाठी आपण निवडताना मगाशी आपण जे सुरुवातीला बघितलं त्यासाठी ह्या सुधारित जाती जुने वाहन जे आपल्याला टाळायचे ते यासाठी टाळायचे. आणि दुसरी गोष्ट मरलोग टाळण्यासाठी आपल्याला पीक फेरपालट घेणं गरजेचं असतं. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये एकाच प्रकारची पिकं म्हणजे कडधान्यानंतर कडधान्य घेणं टाळावं. आणि जर मागच्या ह्याच्यामध्ये सतत आपल्याला जर त्या पीक जर बळी पडत असेल मररोगाला हरभऱ्यावरती येत असेल तर साधारणतः पुढचे 5-6 वर्ष आपल्याला ते मग त्या शेतामध्ये आपल्याला हरभरा पीक घेता येणार नाही किंवा वाण बदल आपल्याला करून घ्यावा लागेल. असं आपल्याला काहीतरी उपाय त्यामध्ये केले तर आपल्याला मररोग कमी करता येऊ शकतो. नंतर मान कुजव्या येतो. मान कुजव्या म्हणजे काय काय याला आपण कॉलर रॉट म्हणतो. जमिनीलगत जी साल आहे ती तिथं बुरशीचे हे होऊन तिथली साल खराब होते आणि ती मग झाड मरतं. तर ह्यासाठी आपण जी सुरुवातीला बीज प्रक्रिया केलेली आहे ट्रायकोडर्माची असेल किंवा थायरोमॅटिक कार्बनडायझिमची आपण जी बीज प्रक्रिया केली आहे त्यामुळं ह्या मानकुजव्याचं आपण इथंच नियंत्रण करू शकतो. त्याला वेगळं पुन्हा आपल्याला नंतर हे करता येतं. हे सुरुवातीच्या काळात आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यानंतर कोरडी मुळकूज जी आहे ती साधारणतः पीक फुलोऱ्यात आल्यानंतर किंवा गाठी भरण्याच्या अवस्थेत असताना ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. ह्याचं जर तुम्ही रोग उपटून जर बघितलं तर मुळाला तंतुमय मुळं फार कमी असतात आणि सोटमुळ जे आहे ते एक फक्त राहिलं तर फार कमी किंवा क्वचित तंतुमय मुळं दिसतात. आणि झाडाच्या पानांचा रंग जो आहे तो पांढरट थोडासा हिरवट पांढरा रंग असतो. म्हणजे पूर्ण पिवळी पडून पानं वाळत नाही, हिरवट पांढरा रंग त्यामध्ये येतो. तर असे ही कोरडी मुळकूज असते. कोरडी मुळकूज सहसा पाण्याची कमतरता असेल, पाण्याचा ताण पडला तर अशा अवस्थेत किंवा तापमान त्यावेळी जर वाढलं असेल 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर तापमान गेलं असेल तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला कोरडी मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर खुजा रोग किंवा आपण स्टंटिंग म्हणतो, रोपं लहान लहान आता वाढ थांबते त्याची खुंटते. हा जो रोग आहे हा मुख्यतः विषाणूजन्य किंवा मावा ह्या ज्या रसशोषक किडीमुळे हा या रोगाचा प्रसार होत असतो. त्यासाठी आपल्याला या दरम्यान आपल्याला माव्याचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण अगदी कुठलंही म्हणजे जसं आपण डायमिथोएट किंवा रोगरसारखं कुठल्याही एखादा आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी केली तर आपल्याला याच्यावरती नियंत्रण मिळवता येऊ शकतं. डायमिथोएट जर वापरला असेल तर 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण त्याचं फवारणी केली तर हा आपल्याला थांबवता येऊ शकतो. त्यानंतर करपा आपण जो ब्लाइट म्हणतो याला हा पानावरती देखील तपकिरी गडद तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले दिसतात. नंतर ते ठिपके जुळून येतात आणि नंतर ते पान वाळून पानगळ झालेले दिसते किंवा घाट्यावरती देखील या प्रकारचे डाग दिसतात आणि नंतर ते डाग जे ते घाट्यावरती पडल्यानंतर ते डाग काही वेळा घाट्यांची संख्या कमी होते किंवा घाटे कमी लागले गळलेले दिसतात आपल्याला पाहायला मिळतात. तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीने करपा जो आपल्याला जर पाहायला मिळाला तर अशा वेळी आपण डायथेन M25 हे जे बुरशीनाशक आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात त्याची फवारणी केली तर आपल्याला या रोगापासून देखील चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येऊ शकतं. नेक्स्ट. बऱ्याचदा हरभरा काढणी झाल्यानंतर आपण बाजारातल्या ह्याच्यानुसार जर आपण साठवणूक करणार असेल किंवा काही कालावधीनंतर किंवा बियाणं म्हणून आपण जरी ठेवणार असेल तर ह्या दरम्यानच्या काळात कडधान्यावरील पीक असल्यामुळे आपल्याला सर्वांना असं की लवकर कीड त्याला लागते. साठवणुकीतल्या ज्या किडी आहेत त्या लवकर याच्यावरती उपयोग होतं आणि मग ते बियाणं किंवा आपलं जे काही साठवून आपण ठेवलेलं आहे ज्या उद्देशासाठी ठेवलं आहे तो आपलं साध्य होत नाही. म्हणून साठवणुकीमध्ये सुद्धा आपल्याला एक कीड संरक्षण किंवा कुठल्या किडी ज्या येतात त्यापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि साध्या आपल्या ज्या खोलीमध्ये किंवा ज्या समजा आपण गोडाऊन असेल किंवा ज्या खोलीत आपण साठवणार आहोत सुरुवातीला ती पूर्ण स्वच्छता करून घेणं, झाडून वगैरे त्यातले काही असतील ते स्वच्छ करून घ्यावे. भिंतीवरती किंवा जमिनीवरती काही भेगा वगैरे असतील, सांधे असतील तर त्यामध्ये वगैरे असेल त्यामध्ये आपल्याला सिमेंट वगैरे घालून त्या भेगा मुजवून घेणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये त्या किडीनी कोश किंवा त्याची अंडी त्यामध्ये असू शकतात. त्यासाठी भेगा मुजवणं गरजेचं आहे. त्यानंतर या खोलीमध्ये किंवा या गोडाऊनमध्ये आपल्याला डेल्टामेथ्रिन 2.5% भुकटी येते की 2.5% भुकटी प्रति लिटर 1.25 ग्रॅम या प्रमाणात घेऊन ही जमिनीवरती आणि भिंतीवरती फवारून घ्यायची आहे. त्यामुळं
ह्या ज्या काही आपल्याला साठवणुकीमधल्या ज्या किडी आहेत तर त्यांचं आपल्याला प्रमाण कमी करण्याच्या नियंत्रणात राखण्याची मदत होईल. आपण काही कणगे असतील म्हणजे पत्र्याच्या किंवा कोठी आपण म्हणतो पत्र्याच्या किंवा ह्याच्यामध्ये काही पण कणगीमध्ये साठवून असतो त्यामध्ये देखील औषध फवारून ते चांगलं सुकल्यानंतर मग त्यामध्ये आपण हरभरा त्यामध्ये ओतायचंय. पोत्यामध्ये जर आपण भरून साठवणूक करून ठेवणार असाल तर पोती जी आहेत किंवा गोनपाट जी आहेत आपली ती गोनपाट मगाशी आपण डेल्टा मेथेनची द्रावणे केलेलं आहे 1.25 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे घेऊन त्यामध्ये ही गोनपाट भिजवायची. थोडा वेळ भिजवल्यानंतर ते त्यातलं पाणी निथळून काढून सूर्यप्रकाशामध्ये चांगली सुकवायची आहेत आणि नंतर मग ते आपल्याला हरभरा साठवण्यासाठी वापरायचे. साठवण झाल्यानंतर सुद्धा आपण बऱ्याच त्याला हे उपाय केल्यानंतर अजून आपल्याला काळजी घ्यायची त्यासाठी आपण त्यामध्ये आपल्याला अल्युमिनियम फॉस्फेट नावाचं जे आपले मिळतं रासायनिक द्रव्य हे अल्युमिनियम फॉस्फेट 56% त्याच्या गोळ्या ज्या आहेत साधारण 3 ग्रॅमच्या गोळ्या येतात ते 3 ग्रॅमच्या 3 गोळ्या 1 टन हरभऱ्यासाठी आपल्याला पुरेशा होतात. या प्रमाणात आपण त्यामध्ये त्या गोळ्या ठेवून किंवा 10 ग्रॅमचं एक पाकिट आपण त्यामध्ये ठेवून ह्याला वरून आपण ताडपत्री किंवा प्लास्टिक पॉलिथिनच्या कागदाच्या साह्याने जर आपण हवाबंद केलं तर याच्यामुळे त्याचे धुरीकरण करून त्यामुळे आत असलेली काही किडी असतील या ज्या साठवणुकीतल्या किडी असतील पतंग असतील तर त्या ठिकाणी ते नष्ट केले जातात. अशा पद्धतीने आपण जर केलं तर जास्त कालावधीपर्यंत आपण हे करू शकतो. किंवा काही आपले बचत गट आहेत शेतकरी बचत गट आहेत की जे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत करतात आणि नंतर बाजारातल्या मागणीनुसार विक्री करतात किंवा काही बचत गट जे आहेत ते डाळ निर्मिती करून त्याची विक्री करतात त्यासाठी त्यांना एकाच वेळी तो स्टॉक करून ठेवलेला असतो. तर अशा वेळी त्यांनी आपण या पद्धतीने आपण साठवणुकीमध्ये जे किडे आहेत त्यापासून देखील त्यांचं संरक्षण करू शकतो. नेक्स्ट हे आपण जर पाहिलं आपण निरीक्षण करताना घाटी अळी किंवा त्याच्यावर आपण काही अळीचा प्रादुर्भाव झाले का ते आपण पाहतोय. हे दोन्ही पद्धतीचे आपण सरीवरंबा पद्धत आपण सलग वापरायच्या पेरणी टिकणीच्या साहाय्याने केलेली बीबीएफच्या साहाय्याने पेरणी केलेली आणि खाली जे दिसते हे आम्ही मागच्या वर्षी आपण आरळे हे गाव आहे साताऱ्यापासून जवळचं या गावामध्ये अध्ययका प्रात्यक्षिकामध्ये ज्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं होतं त्या शेतकऱ्याच्या होतं मागं मळणीच्या दिसते या देखील ठिकाणी आपल्याला जवळपास 18.5 क्विंटल प्रति हेक्टर प्रति एकरी आपल्याला उत्पादन मिळालं होतं. या वर्षीच आपण थोडंसं अर्थशास्त्राकडे देखील आपण वळणार आहोत. हरभऱ्याच्या बाबतीत जर आपण थोडक्यात जर आपण पाहिलं अगदी आपण ढोबळमानानं जर पाहिलं तर पूर्वीच आपण जे सुरुवातीचे नांगरणी कोळवणी वगैरे जर आपण हे पाहिलं तर त्यामध्ये आपण साधारणतः 5 ते 7,000 पर्यंत आपण ह्या पूर्व मशागतीसाठीचा खर्च बियाण्यासाठीचा साधारण हेक्टर आपण 7,500 आपण खर्च पकडला. रासायनिक खत साधारण 2,500 ते 3,000ची सिंचनासाठी आपण जे काही सोयी करणार आहोत त्यातले जे काही अवजारं किंवा वीज बिल आपण लागणार आहे हे पीक संरक्षणासाठीचा खर्च असं जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला सांगू 30,000 पर्यंत आपला 25,000 ते 30,000 जास्तीत जास्त 30,000 पर्यंत आपला हेक्टरी खर्च जातो. आणि आपण जर ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि सुरुवातीला म्हटलं की ह्या जातींचं आपण जे मगाशी चर्चा केली ह्यांचं जर आपण उत्पादनाचं जर त्याची हे पाहिली आपण पोटेन्शियल जर पाहिलं तर जवळपास 35 ते 40 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन हेक्टरी मिळू शकतं. तर अगदी आपण 30 क्विंटल पर्यंत जरी पोहोचलो तर अगदी जास्त 20 क्विंटल पर्यंत आपण हेक्टरी जर उत्पादन गाठली तर आजचा जो आपल्याला ह्या वर्षी जो आपण हमी भाव आहे साधारणतः 5,100 रुपये त्याचा दर आहे. म्हणजे साधारण 30 जर असेल तर 5 तरी म्हणजे जवळपास 1.5 लाखाचं आपल्याला उत्पादन हरभऱ्यातून मिळतं आणि ह्यातून आपण साधारण 30,000 आपण खर्च जरी वजा केला जवळपास लाख ते 1,00,000 रुपये आपल्याला हरभरा पिकामधून 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. यासोबतच म्हणजे चांगलं उत्पादन कमी कालावधीत भेटून पुढच्या पिकासाठी आपल्या जमिनीचा बेवड चांगला तयार होतो किंवा एक चांगलं पीक फेरपालट होते जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी देखील मदत होते. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला हरभरा पीक अतिशय फायदेशीर आहे. आणि आपण जर विचार केला की हे बाजारातील मागणीनुसार आपण विक्री करायची ठरवली तर त्यामध्ये देखील आपल्याला दर चांगला वाढवून मिळतो किंवा डाळ जर आपण निर्मिती करून विक्री केली तर जवळपास आपल्याला 1.5 ते दुप्पट दर यापासून मिळू शकतो. आपण सर्वांनी बराच वेळ आपण हे सर्व तंत्रज्ञान आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आपल्या काही शंका असतील आपल्या काही याच्यामध्ये अडचणी असतील तर त्या आपण यामध्ये विचारल्यात तर आपण त्यावरती चर्चा करू. धन्यवाद. स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतायत. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. तोपर्यंत चॅट बॉक्स मधले सुद्धा प्रश्न बघू शकता संग्राम सर. हा
फुले विक्रम बियाणे मागणी आहे. मला बरेच शेतकरी बोलले आहेत चांगली जात आहे असं सांगतायत, मागणी आहे त्याची. तर कुठे आपल्याकडे अवेलेबल होईल का? फुले विक्रमचं उत्पादन या वर्षी आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये बियाणं आम्ही हे केलेलं आहे. त्याची विक्री पुढच्या आठवड्यामध्ये मिळेल आपल्याला. फक्त सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी अगोदर आमच्याकडे अप्रोच झाले पहिलं त्या शेतकऱ्यांनी दिल्यानंतर आम्ही बाकी पण काही प्रमाणात सोयीनं आपण बियाणं जास्त देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या वर्षी बियाणं मिळालं तर पुढच्या वर्षी आपल्याला आपल्या भागातच त्याचं बियाणं तयार होईल आणि इतर शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ घेता येईल. विक्रम बियाणे एकरी किती लागेल? विक्रम जे आहे हे थोडस हे आकार जो आहे तो टपोऱ्यापेक्षा थोडा लहान असल्यामुळे आपल्याला साधारणतः 65 ते 70 किलो आपल्याला 65 किलो आपल्याला हेक्टरी लागतं. म्हणजे साधारणतः गुंठ्याच्या हिशोबात जर आपण म्हटलं तर 700 ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणात आपल्याला विक्रमचं बियाणं लागेल. बीबीएफ न जर आपण वापर करणार असाल तर बीबीएफ मध्ये जवळपास बियाण्यामध्ये देखील आपले 30% बचत होते. म्हणजे 65-70% जर किलो जर आपली हेक्टरी लागणार असेल तर 50 ते 55 किलो आपल्याला बीबीएफच्या सहाय्याने पेरणी केली तर आपल्याला तेवढ्याच बियाण्यामध्ये होऊ शकते. हेलिओकेल तुमच्याकडे मिळेल का? नाही, हेलिओकिल हे जे जीवाणूजन्य कीटकनाशक आहे, विषाणूजन्य कीटकनाशक आहे, हे राहुरी या विद्यापीठ महात्मा फुले कृषी विश्वविद्यालय राहुरी या ठिकाणी तयार केलं जातं. आपण अगोदर जर हे केलेलं असेल तर त्या प्रमाणात ते आपल्याला मिळवता येऊ शकतं. विदर्भाच्या काही भागात कटवर्मचा प्रादुर्भाव आहे, त्याबद्दल काय तुम्ही नियंत्रणाच्या बद्दल काही सांगू शकता? कटवर्मसाठी आपण पहिलं म्हणजे बांध जे आहेत आपले रानांची स्वच्छता ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पहिल्या जमिनीत पडलेले जे काही काडी कचरा वगैरे आहे तो त्या ठिकाणी आपण पहिलं काढून ठेवणं, बाजूला शेतातून काढणं गरजेचं आहे. बांधावरती जे काही दसकट अवशेष शिल्लक आहेत ते नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जाळून की शेतामध्ये किंवा मातीमध्ये पुरून टाकणं, ते अवशेष नष्ट करणं गरजेचं आहे. कारण त्यातनं जे पुढचे हे आहे पिढी तयार होऊन ते पुन्हा आपल्या पिकावरती त्रास देत असतात. म्हणून ते जे आणि त्याच्यानंतर मग आपण म्हटलं की आंतरप्रवाही कीटकनाशके जे आहेत, डायमिनोइड असेल, क्लोरोपायरिफॉस असेल, त्यासारखे कीटकनाशकांची आपण जर फवारणी केली त्याच्या सुरुवातीच्या काळात तर आपल्याला ते देखील कटवण देईल. पण निश्चितपणे जमिनीची स्वच्छता, शेताची स्वच्छता ठेवली तर आपल्याला कटवणचा प्रभाव यामुळे आपल्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. बीबीएफ यंत्र तुमच्याकडे बघायला मिळेल का? हो, मिळेल. बीबीएफ यंत्राचे तुम्ही जर आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली तर तुम्हाला ते पाहता येईल. आता आमच्याकडे सोयाबीनचं पीक आता निघालं, त्याच्यावर तुम्हाला की आता नवीन जे आता हे होईल त्यावेळेस देखील तुम्हाला ते पाहता येईल. किंवा आपण जर बाहेर लांब दूरगावी असाल तर आम्ही त्याचे काही आमच्या प्रयोगा दरम्यानचे काही व्हिडिओ आहेत ते देखील आम्ही आमच्या वेबसाईटवरती शेअर केले आहेत, तिथे आपण पाहू शकता. अजून बियाण्याच्या संदर्भात खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याची उपलब्धता कुठं होईल किंवा त्यासाठी काय शासनाच्या योजना आहेत का, किंवा शासन त्यासाठी काय मदत करेल का, आणि आपल्या केविकेच्या माध्यमात कोणकोणत्या जातीचे वाहनांची बियाणं अवेलेबल आहेत आपल्याकडं, असे बियाणांच्या रिगार्डिंग खूप प्रश्न आहेत. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा या ठिकाणी यावर्षी फुले विक्रम हा उपलब्ध आहे, विक्रीसाठी उपलब्ध आहे. इतर वाहन जे आहेत की जसं अगोदरच आपण नोंदणी केलेली असेल तर त्यानुसार आम्हाला ते मागवून पुरवठा करता येऊ शकतो. बियाण्याची उपलब्धता आहे, पुरेशा प्रमाणात आहे, परंतु फक्त आपण उशिरा पे केलंय जर आपण केलं तर ते लांब दूरच्या सेंटरवरून ते मिळवणं अवघड होतं किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढतं. आपण जर हंगामापूर्वी जर लवकर संपर्क साधला तर प्रत्येक आपण जास्त शेतकऱ्यांना हे बियाणं उपलब्ध करून देत असतो. तर त्यानुसार आपण नियोजन जर पुढच्या ह्याच्यात केलं किंवा जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या जे काही आपले महात्मा फुले कृषी विज्ञान जे काही केंद्र आहेत, विक्री केंद्रात आहेत, त्या विक्री केंद्रामध्ये संपर्क साधला तरी देखील आपल्याला हे भेटू शकतं. फुले विक्रमची साईज आहे ना, मग विचारते. फुले विक्रमची साईज विक्रमपेक्षा थोडीशी मोठी आणि दिग्विजयपेक्षा थोडी लहान आहे. अजून आता चॅट मधले सगळे प्रश्न झालेले आहेत. कुणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. धन्यवाद सर. बोला. नमस्कार सर, गणेश साळुंके नागठाण्यावरून बोलतोय. हो, बोला सर. मूळतः माझे प्रश्न काय नाही आहेत, एवढी छान माहिती आपण दिली. तर या दृष्टिकोनातून अशा कोणत्याही शेतकऱ्याला प्रश्न पडतील अशी कोणती माहिती आपल्याला नाही. तर त्याच गोष्टीकोनातून मला एक असं सगळ्या शेतकऱ्यांना आता एक संबोधित करायचं होतं की जर विक्रमी उत्पादन जर हरभऱ्याचं घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी एकतर तुमच्या केविके केंद्र बोरगाव
किंवा इतर कोणते केविके केंद्र असतील बोरगावच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते आसपासचे ते, आणि त्याच्याच बरोबर आपल्या कृषी खात्याचे संलग्न असतील कृषी सहाय्यक आपल्या गावाशी निगडीत असतात ते, यांच्याशी जर आपण संलग्न झालं तर आपण विक्रमी उत्पन्न अवश्य घेऊ शकतो. आणि त्यातील उत्तर उदाहरण म्हणजे माझ्याकडे आहे. मी स्वतः साधारणतः प्रति एकरी ऊसात आंतरपीक मी हरभरा केला आणि साधारणतः 9 ते 10 क्विंटल उत्पादन मी घेतलं होतं एकरी टोकन पद्धतीने. त्याबद्दल धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल, आणि खूप छान माहिती मिळाली. साळुंखे साहेब अभिनंदन, आपलं एक चांगलं उत्पादन आपण घेतलं. आपण प्रत्येक सगळ्या शेतकऱ्यांचं असं जर आपण निश्चित एक ध्येय ठरवून जर आपण हे केलं की मला इतकं उत्पादन यामध्ये काढायचं आहे, आणि हे जर आपण शेतीमध्ये किंवा कुठल्याही पिकाच्या बाबतीत आपण त्याची वेळ योग्य पद्धतीने साधलं, वेळेचं व्यवस्थापन आपण जर व्यवस्थित केलं किंवा त्यानुसार आपण त्याचं वेळापत्रक जर कामाचं केलं तर निश्चितपणे हे सगळं आपल्याला अवलंब करून आपलं उत्पादन वाढवता येईल. जसं आपल्या शासनाचं आहे की शेताची उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे 2022 पर्यंत, तर उत्पन्न आणि उत्पादकता हे दोन्ही आपल्याला वाढवणं करणं आपल्यासारख्या शेतकऱ्यांमुळे शक्य होईल. धन्यवाद साहेब. पुढचा प्रश्न क्यूकॉम बीटीडी कोण आहे, त्यांना जरा अनम्यूट केलेला आहे, विचारू शकता प्रश्न. सर प्रथमतः तुमचे आभार, खूप छान माहिती दिली. मला विचारायचे प्रश्न असे 2 की त्याच्यामध्ये एक आले आणि हरभऱ्याचा संबंध, बेवड म्हणून लोक जे आता मागणी करतात, आणि दुसरी गोष्ट संक्रांतीकरिता जो हरभरा आपण बाजारात आणतो तर लवकर फुलोरा आणि जास्तीत जास्त गाठे देणारा हरभरा वाण, संक्रांतीकरिता उपलब्ध असणारा ओला हरभरा, याबाबत माहिती पाहिजे. संक्रांतीसाठी जर हरभरा तुम्हाला उपलब्ध पाहिजे असेल तर आता जर आपण म्हटलं की योग्य वेळेत, म्हणजे साधारणतः तुम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरणी जर केली असेल तर तुम्हाला संक्रांतीच्या दरम्यान आपल्याला तो तुम्हाला ओले हरभरे त्यावेळी आपल्याला उपलब्ध होतील. विजय जसं आपलं म्हटलं की कमी कालावधीत तो येतोच, किंवा जिरायती भागातलं जे आहे पाणी कमी ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी गाठी लवकर आपल्याला ओला हरभरा आपल्याला लवकर हे करून घेता येईल. विक्रम किंवा दिग्विजय सुद्धा तुम्हाला साधारणतः 100 दिवसामध्ये किंवा त्याच्या आसपास तुम्हाला ओले हरभरे जे तुम्हाला संक्रांतीच्या वेळी पाहिजे ते आपल्याला मिळू शकतात तेव्हा. आणि दुसरं सर आले विषय, आले आणि हरभरा. आल्यामध्ये जसं म्हटलं की आल्यात हरभरा घेण्याबद्दल हे नाही, पण आल्यामध्ये आपल्याला सतत पाणी द्यावं लागतं की आपण जे फॉगर चालवत असतो दिवसाआड आपल्याला आता जे किंवा आता जो हंगाम आहे की आता आपल्याला आल्याची उंची जास्त झालेली असते, वाढ भरपूर झाली असते, आणि त्या मधला जो फक्त पट्टा आहे 2 वाफ्याच्या मधला त्याच्यातला, त्यामध्ये हरभरामध्ये काय तर म्हटलं तर पाणी जास्त होतं आणि त्यामुळे हरभरा वर येण्याची शक्यता जी आहे, बिल्टिंगचं प्रमाण वाढतं, हरभरा खूप जास्त वाढतो, त्यामुळे तुलनेत उत्पादन आपल्याला फारसं काही भेटत नाही. म्हणून हरभरा आणि आल्यामध्ये हरभरा आंतरपीक तितकंच फायदेशीर ठरणार नाही. सर बेवड म्हणून मला माहिती पाहिजे होती, आपण जे हरभऱ्याचं बेवड आल्यासाठी पाहिजे असं म्हणतो, तुम्ही पुढच्या हंगामात आलं लावणार असाल तर त्यासाठी हरभरा निश्चित लावा, काय अडचण नाही, चांगला आहे. त्याचा सिक्वेन्स कसा आहे? काही लोकांचे मत आहेत ज्वारीमध्ये आल्याचं पीक, ज्वारीचं बिवड किंवा हरभऱ्याचं बिवड, अशा पद्धतीनं बिवडचा सिक्वेन्स कसा? ज्वारीचं याच्यासाठी की ज्वारीचं फारच आपल्याला काही त्याचा अन्न पुरवठा वगैरे होत नाही, पण ज्वारीची मुळं जी ती वरच्या थरात वाढत असतात किंवा तृणवर्गीय पीक असल्यामुळे हे जे मगाशी आपण म्हटलं होतं की काही ज्या बुरशी असतात की सतत त्या जमिनीमध्ये वर्षानुवर्ष त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असते, आणि त्यांचं जीवनचक्र थांबवण्यासाठी म्हणून आपल्याला पीक फेरफार करावं लागतं की आपल्याला ज्वारीमधून साध्य होते. आणि हरभऱ्याचं जे आहे की ज्याला पण तोडमूळ प्रकारचं टॅपरूट प्रकारचं म्हणजे खोल जाणारं मूळ असतं, मुळावरती रायझोबियमच्या गाठी असतात, त्या गाठींच्या मध्ये जे काही रायझोबियमचे जे जीवाणू आहेत हवेतले नत्र स्थिर करून ते जमिनीमध्ये देखील साठवलं जातं, की ज्याचा फायदा आपल्याला पुढच्या वर्षी हरभरा पिकाला तुमच्या आले पिकाला होणार आहे, आणि त्याचा पाला पडल्यानंतर त्याचं सेंद्रिय खत देखील होणार आहे, की तो आपण बेवड आपण ज्याला म्हणतो की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. धन्यवाद सर, खूप छान माहिती. हॅलो बोला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय, बोला. हॅलो, हा नमस्ते सर. हा नमस्कार. नमस्कार, गणेश शिंदे बोलतोय विट्यावरून. हो बोला बोला सर, असा एक प्रश्न होता, हरभऱ्याचा बेवड आपण म्हणतो आणि नांगरणी केल्यानंतर अशी शेतात मोठे मोठे ढेकळे निघायचं कारण काय सांगाल? म्हणजे तुम्ही हरभरा केल्यानंतर मोठी ढेकळं निघतात असं म्हणताय?
हरभऱ्याची काढणी झाली ना, आपण नांगरणी केली की मोठी मोठी शेतात ढेकळून येते, म्हणजे ओलसरपणा एकदम कमी होतो त्याचा. नाही तसं हरभरा काय खूप जास्त पाणी शोषून घेतो किंवा त्याच्या मुळांचा प्रेशर त्या जमिनीतल्या कणावरती पडून त्याचे भौतिक गुणधर्म बदल होऊन जमिनीच्या रचनेत किंवा कठीणपणा जो येतो असं काही नाही. पण हरभरा ज्या भारी जमिनी आहेत, काळ्या जमिनी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला चिकनचं प्रमाण, कणांचं प्रमाण जास्त असेल, अशा जमिनीत बऱ्याचदा हरभरा पिकाला आपण पाणी जास्त देत नाही, तर त्यामुळे नंतर त्या जमिनी कठीण होतात. त्यामध्ये जर सेंद्रिय पदार्थ कमी असतील तर त्या जमिनी कडक आपल्याला आलेल्या आढळतात. किंवा दुसरं एक कारण असतं, जर ओल योग्य नसताना जर आपण मशागत करायला घेतली, नांगरणी करायला घेतली, म्हणजे जमीन पूर्ण वाळलेली नसताना, तर हे चिकन मातीचे कण एकमेकावरती घट्ट चिटकून बसतात आणि नंतर ते ढेकळं मोठी पडतात आणि कडक येतात. तर थोडंसं उशिरा पहिली जमीन थोडीशी ओल कमी झाल्यानंतर नांगरणी केली उन्हाळी कमी, तर आपल्याला ते कडकपणा कमी करता येईल. ठीक आहे. हॅलो, बोला, आवाज येतोय, बोला. हॅलो, बोला. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपण खूप छान माहिती दिली. माझा प्रश्न असा आहे की मी जुन्नरवरून बोलतोय. तर काही शेतकरी किंवा अनेक शेतकरी हरभरा पीक हे खुडणी करतात भाजीसाठी. तर त्याने त्याच्या उत्पादनावर पहिला परिणाम होतो का, किंवा ती शास्त्रीय पद्धतीने खुडणी कशी करावी, आणि भविष्यात हरभरा पीक भाजीचं एक दुसरं रूप म्हणून नावारूपास येईल का? निश्चितपणे हरभरा भाजी खोडणं, आता थोडासा वेळ त्या ह्याच्यामुळे आम्ही तो व्हिडिओ आमच्याकडे होता, आम्ही खंडाळा या ठिकाणी ते एका शेतकऱ्याकडे हे केलेलं होतं. एका आजींनी त्यांच्या अर्धा एकर हरभऱ्याच्या शेतामध्ये, म्हणजे हरभऱ्याचं उत्पादन तर त्यांना चांगलं आलं, पण त्यांनी नुसत्या हरभऱ्याची भाजी विकून 3,000 रुपये कमवले होते. म्हणजे तो देखील आपला एक चांगला प्लस पॉईंट. आणि हरभऱ्याची भाजी खोडल्यामुळे पिकाचं नुकसान होत नाही, उलट भाजी खोडल्यामुळे त्याला फांद्या फुटण्यास मदत होते. फांद्याची संख्या वाढल्यामुळे आपल्याला फुलांची संख्या किंवा फुलकळीची संख्या वाढते, घाट्यांची संख्या वाढते, त्यामुळे उत्पन्न देखील वाढतं. आणि आहाराच्या दृष्टीने जर पाहिलं आपण किंवा पोषकतेच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या आहारात देखील आपण हरभरा भाजी खाणं गरजेचं आहे, त्याचं आपल्याला महत्व देखील आहे. बाजारात देखील त्याची चांगली मागणी आहे. म्हणजे ताजी हरभरा भाजी आपल्याला बऱ्याच ठिकाणी शहरात वगैरे मिळत नसेल, तर आजकाल आपण आता सोलर ड्राईंगच्या मदतीनं सुकवणी करून किंवा शुष्कीकरण यंत्राच्या साहाय्यानं ही हरभरा भाजी सुकवून ती देखील त्याला बाजारात मागणी आहे, किंवा खूप त्याला मागणी इथून पुढे ह्याच्यात पण देखील वाढते. तो देखील खूप चांगला होऊ शकतो. साधारणतः 25-30 दिवसांच्या पुढे झाल्यानंतर आपण शेंडे खोडून त्याची भाजी जर आपण हे केली तर ते देखील खूप चांगल्या रीतीने आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. याच्यासाठी काही नवीन जात किंवा अशी विशेष वाण वगैरे बाजारात मिळू शकतं का, किंवा भविष्यात काही आशा ठेवू शकतो का आपण? आता सध्या विशेषतः भाजीसाठी म्हणून असं आपण हे केलेलं नाही, कुठला वाण उपलब्ध नाही, किंवा त्यासाठी आपण वेगळा फक्त भाजीसाठी म्हणून असं वाण नाहीये. पण सर्रास आपण जे काही देशी वाण जे वापरतो, हे सगळे देशी वाण जे ह्याच्यावरती मॅलिक ऍसिडची पानावरती निर्मिती होत असेल, ते मॅलिक ऍसिडच्या साठी आपण ती भाजी फुटणं आणि आपण आहारात घेणं ती कधी आपल्याला फायदेशीर ठरेल. आभारी आहे साहेब. आणखी कुणाची शंका आहे का काय? बहुतेक नाहीये, शंका संपल्यात. छान माहिती दिली, आता काय शंका राहिलेली नाहीत आमच्या. सर्व शेतकऱ्यांचे आम्ही कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे आभार मानतो, आणि शेकरू टीव्ही आणि बिभीषण बागल सर यांचंही पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि शेतकऱ्यांना या सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान व त्याचे अर्थकारण याविषयी माहिती दिली. तर पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या वतीने, आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.